ഇവിടെ നാസിക്കിലുള്ള വിശുദ്ധന്മാരുടെ ആയിരിക്കാൻ കർത്താവ് ഒരുക്കിയ സമ്മേളനത്തിനായിട്ട് സ്തോത്രം. एक बार फिर से नासिक मंडली में भाइयों के साथ मिलकर संगति करने के लिए जो अवसर दिया उसके लिए मैं प्रभु को धन्यवाद देता हूँ. ഏതാണ്ട് 1.5 മാസത്തോളം എനിക്ക് കൂട്ടായ്മയിൽ പങ്കെടുക്കാൻ കഴിഞ്ഞില്ല. लगभग 1.5 साल सॉरी एक डेढ़ महीना मुझे यहाँ पर आकर संगति करने हो नहीं पाया. ആന്ധ്രയിൽ വെച്ചുണ്ടായ ശാരീരിക ബലഹീനത നിങ്ങൾ അറിയുന്നു. आंध्रा में प्रभु का सेवा करते समय में उसमें शारीरिक एक तकलीफ मुझे हुआ, ये खबर आप जानते हैं. കർത്താവദാസൻ അവിടെ അനൗൺസ് ചെയ്തു, നിങ്ങളെല്ലാം പ്രാർത്ഥിച്ചു. അതുകൊണ്ടാണ് ഇന്നിങ്ങനെ ആരോഗ്യത്തോടെ നിൽപ്പാൻ ഇട വന്നത്. प्रभु का दास ने इस विषय में यहाँ पर आप सबको अनाउंस करके बताया और आप लोगों ने प्रार्थना भी किया. उसका छुटकारा की वजह से है आज मुझे यहाँ पर रुकने को प्रभु ने बल दिया. കർത്താവിന്റെ നാമത്തിൽ കാണിക്കുന്ന എല്ലാ സ്നേഹത്തിനും കൂട്ടായ്മയ്ക്കുമായിട്ട് സ്തോത്രം. और प्रभु के नाम में आपने जो भी प्रेम और संगति सहभागिता आपने प्रकट किया उसके लिए मैं धन्यवाद देना चाहता हूँ. നമ്മള് കർത്താവിന്റെ വരവിന് വീണ്ടും ഒരു ദിവസം കൂടെ നമുക്ക് അടുത്തുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. हम लोग प्रभु का आगमन के विषय में वो दिन जब प्रभु का आगमन होगा उस दिन का और एक दिन करीब हम लोग पहुंच चुके हैं. കർത്താവ് വരുന്നു എന്ന് നമ്മൾ ഒരു ബൈബിൾ സ്റ്റഡിയിൽ പഠിക്കുമ്പോഴോ അല്ലെങ്കിൽ ആ ഒരു പ്രസംഗം കേൾക്കുമ്പോഴോ ഉണ്ടാകുന്ന ഒരു ഉണർവിനെ കുറിച്ചല്ല, ഒരു സ്ഥിരമായി നമ്മളിൽ വസിക്കുന്ന ഒരു ജ്ഞാനമായി തീരണം. അതാണ് ശരിക്കുമുള്ള ഒരു ആത്മീയ ജീവിതത്തിന്റെ അനുഗ്രഹം. तो एक आत्मिक जीवन का यानी कि एक विश्वासी के जीवन में आत्मिक जीवन का सच्चा आशीष ये इस बात पर नहीं कि मैंने मीटिंग में आज सुना कि प्रभु आगमन आ रहा है या प्रभु का दास हमेशा मीटिंग में याद दिलाया या प्रचार सुना, थोड़ा वचन पढ़ा तभी एक उत्तेजना आया, वैसा नहीं. बल्कि प्रभु का आगमन के विषय में जो उत्तेजना और जो खुशी है वो बार बार लगातार निरंतर रहता है. बाहर का विषय में नहीं, लेकिन अंदर से वो कार्य हमें खुशी और आनंद देते रहना, ये इस रीति से लगातार बने रहना, उस ज्ञान में बढ़ना ही सच्चा आत्मिक जीवन का आशीष है. നമുക്ക് സദൃശ്യവാക്യങ്ങൾ പ്രോവർബ്സ് 13 അധ്യായം 20 വാക്യത്തിൽ नीति वचन उसका 13 का प्रोवर्ब्स 13 का 20 हम पढ़ेंगे. बुद्धिमानों की संगति कर तब तू भी बुद्धिमान हो जाएगा, परंतु मूर्खों का साथी नष्ट हो जाएगा. ഓക്കെ, ഇവിടെ രണ്ട് പ്രധാന പദങ്ങളാണ്. ഒന്ന് ജ്ഞാനിയായിരിക്കുന്ന വ്യക്തി, മറ്റൊന്ന് ബുദ്ധികെട്ടവൻ. ദുഷ്ടൻ പറഞ്ഞിട്ടില്ല, ബുദ്ധിഹീനൻ. तो यहाँ पर दो बातें बोला है, एक है बुद्धिमान का बुद्धि और दूसरा है मूर्ख व्यक्ति के बारे में बोले. वहां पर ऐसा नहीं बोला कि दुष्ट व्यक्ति के बारे में नहीं बोला है, लेकिन मूर्ख व्यक्ति जिसपे ज्ञान नहीं है, बुद्धि नहीं है, उसके बारे में कहा है. നമ്മളിപ്പോൾ പാടിയ പാട്ടിലും പാടി നമ്മൾ പണ്ടാരായിരുന്നു. हम लोग अभी गीत में भी हमने गाया था. हम लोग पहले क्या थे? നമ്മൾ ബുദ്ധിഹീനരായിരുന്നു. हम लोग निर्बुद्धि लोग थे. ബുദ്ധിഹീനൻ എന്ന് പറയുമ്പോൾ അത് മനസ്സിലാക്കണമെങ്കിൽ തന്നെ ഒരു ദൈവിക ജ്ഞാനം വേണം. तो हम निर्बुद्धि थे करके ये बात जानना ही परमेश्वर का ज्ञान का जरूरत है. നമ്മള് ബുദ്ധിഹീനരാണ് നമ്മൾ സമ്മതിക്കുമോ? हम लोग में से कोई भी ऐसा मान लेंगे क्या मैं निर्बुद्धि व्यक्ति हूं करके? നമ്മൾ അതാണ് നമ്മുടെ ബുദ്ധിഹീനത എന്ന് പറയുന്നത്. तो यही हमारे अंदर का मूर्खता है कि हमें बुद्धि नहीं है करके या ज्ञान नहीं है करके इस विषय का बात तो हम कभी मानेंगे नहीं. നമ്മള് ജ്ഞാനികളായിരുന്നത് കൊണ്ട് നമ്മള് കർത്താവിനെ തിരഞ്ഞെടുത്തതല്ല, അല്ലെങ്കിൽ കർത്താവിൽ വിശ്വസിച്ചതല്ല. ये गलत फहमी में नहीं रहना कि हम लोग ज्ञानवान लोग थे इसके लिए हमारे अंदर काबिलता थी कि हम लोग परमेश्वर को चुन सके, ऐसा नहीं है. പോഷന്മാരായ നമ്മളെ, ബുദ്ധിഹീനരായ നമ്മളെ ജ്ഞാനിയായ കർത്താവ് തിരഞ്ഞെടുത്തു. बल्कि हम जो निर्बुद्धि लोग थे जिसमें कोई भी प्रकार का ज्ञान नहीं, कोई भी प्रकार का प्रयोजन नहीं, ऐसे लोगों को ज्ञानवान परमेश्वर ने हमें चुना. അപ്പൊ ആദ്യം നമുക്ക് ഉണ്ടാകേണ്ട ഒരു അറിവ് എന്താണ്? तो सबसे पहला हमारे अंदर क्या जानकारी उत्पन्न होना चाहिए? ഞാൻ ആരുമായിട്ടാണ് സഹവസിക്കുന്നത്, ആ വ്യക്തി ബുദ്ധിമാനായിരിക്കണം, ജ്ഞാനിയായിരിക്കണം. मतलब मैं जिसके साथ अभी सदा के लिए मैं जीने वाला हूँ वो व्यक्ति सर्वश्रेष्ठ ज्ञानी है, ആയിരിക്കണം. मतलब वो होना चाहिए. അപ്പോൾ ആരാണ് നമ്മളിപ്പം സഭയിൽ കൂടി വരുന്ന കുറച്ച് വിശ്വാസത്തിലൂടെ ജീവിക്കുന്നത് കൊണ്ട് നമ്മൾ ബുദ്ധിമാന്മാരാണെന്ന് ചിന്തിക്കരുത്. तो ऐसा नहीं सोचना कि हम लोग हर मीटिंग में आते हैं, संगति में आ रहे हैं, मीटिंग में आने की वजह से, मंडली में आने की वजह से ज्ञानवानों के बीच में है इसलिए हम भी ज्ञानी है, ऐसा नहीं सोचना. ഒരു ജ്ഞാനിയായ വ്യക്തിയോട് കൂടെ സഹവാസം ചെയ്യുന്നവരുടെ കൂടെ നമ്മൾ കൂടി വരുന്നത് കൊണ്ടാണ് ജ്ഞാനിയോട് കൂടെ നടക്കുന്നവൻ തന്നെ ജ്ഞാനിയാണ്. അങ്ങനെയാണ് വചനം ഇരിക്കുന്നത്. तो मतलब क्योंकि हम लोग एक ज्ञानवान व्यक्ति के साथ हम लोग है और उसी के साथ संबंध में रहने की वजह से, उसके वजह से है हम लोग ज्ञानी बनते जा रहे हैं. तो वो ज्ञानी का ज्ञान के वजह से हमारे अंदर ज्ञान आ रहा है.
ഇത് ആരുടെ വശത്തു നിന്ന് ഉണ്ടാകേണ്ട കാര്യമാണ്? और ये किसके ओर से होना चाहिए? അപ്പൊ കർത്താവ് ചിന്തിക്കുക, प्रभु सोच रहा है अभी ഞാൻ ജ്ഞാനിയാണ്, मैं तो ज्ञानवान हूँ എനിക്ക് ജ്ഞാനിയായ ഒരു വ്യക്തിയോടെ നയിക്കണം. और मुझे एक ज्ञानी व्यक्ति के साथ रहना है. അങ്ങനെ ചിന്തിച്ചാൽ നമുക്ക് ആർക്കും ലക്ഷ്യമുണ്ടോ? अगर ऐसा प्रभु सोचेगा तो हमें उद्धार मिलेगा क्या? ആ അപ്പൊ ദൈവം കാണുകയാണ് तो इसलिए परमेश्वर देख रहा है ഏറ്റവും ബുദ്ധിഘട്ടവനെ, जो सबसे निर्बुद्धि लोग हैं അവനെ ബുദ്ധി ജ്ഞാനിയാക്കിയിട്ട് उनको ज्ञानवान बनाकर നിത്യതയിൽ अनंतता में ആ ജ്ഞാനിയോടുകൂടെ കർത്താവ് വസിക്കാനാകും. ऐसे ज्ञानवान लोगों के साथ परमेश्वर अपने ज्ञान में साथ में रहना चाहता है. നമുക്കതിന്റെ वो बात का समझ पा रहे हैं क्या? നമ്മളെ തെരഞ്ഞെടുത്ത എന്തിനാണ്? हमें क्यों चुना है? നിത്യം നമ്മോടുകൂടെ വസിക്കാൻ, നമ്മൾ ദൈവത്തോടുകൂടെ വസിക്കാൻ. सदा काल के लिए, सर्वदा के लिए परमेश्वर के साथ वास कर सके. അപ്പോൾ നമ്മളിൽ ഒരു പ്രത്യേകതയുണ്ട്, നമുക്കൊരു ബുദ്ധിഹീനതയുണ്ട്. परंतु हमारे अंदर एक मतलब एक कमी जो है कि हम लोग निर्बुद्धि है, मतलब मंदबुद्धि का अवस्था में है हम लोग. നമ്മൾ ഈ പാപം ചെയ്യുന്നതിനെ തിരുവചനത്തിൽ ജ്ഞാനഹീനമായ അല്ലെങ്കിൽ ബുദ്ധിയില്ലാത്ത സ്ഥിതിയെയാണ് പാപം ചെയ്യുന്നതായിട്ട് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. वचन जब पापी पाप करके बोलते समय में मतलब मनुष्य जो पाप करने का स्वभाव है, उस अवस्था को, उस दशे को निर्बुद्धि दशा कहता है. അപ്പൊ നമ്മളെ രക്ഷിക്കപ്പെട്ട ശേഷം ഈ നാളോളം നമ്മൾ എത്ര പാപം ചെയ്തിട്ടുണ്ട്? अभी उदाहरण के लिए हम लोग का नया जन्म हो गया, उस दिन से लेकर आज तक जाने अनजाने कितना पाप किया हमने. എന്തുകൊണ്ടാണിത്? और क्यों है ऐसा हो रहा है? पाप करते जाते हैं हम लोग നമ്മൾ ഫൂളായതുകൊണ്ടാണ്. क्योंकि हम लोग निर्बुद्धि है. इसके लिए നമുക്ക് ശരിക്കും ആ ജ്ഞാനിയോട് കൂടിയുള്ള കൂട്ടായ്മ കിട്ടി ജ്ഞാനത്തിൽ വളർന്നു വരുമ്പോൾ പാപത്തിൽ ജീവിക്കുന്ന ജീവിതത്തിൽ നിന്നും ഒരു സ്വാതന്ത്ര്യം നമുക്ക് കിട്ടും. क्योंकि असली ज्ञानवान व्यक्ति कौन है? उस ज्ञानवान व्यक्ति के साथ ज्यादा से ज्यादा संगति करते रहेगा तो उस संगति के बलबूते में प्रभु हमें ज्ञान में वो पहचान दिलाएगा, जिसके वजह से पाप से दूर होने का हमें समझ देगा. നമ്മള് ജ്ഞാനികളല്ലെന്ന് മാത്രമല്ല, നമ്മൾ വെറും ഫൂളാണെന്ന് മാത്രമല്ല, നമ്മൾ അശുദ്ധരാണ്, നമ്മള് നിർഭാഗ്യവാന്മാരാണ്, നമ്മൾ ദരിദ്രരാണ്, നമ്മൾ മരണത്തിന് വിധേയരാണ്, ആയുസ് അധികം ഇല്ലാത്തവരാണ്. ഇതെല്ലാം കണ്ടുകൊണ്ടാണ് നമുക്ക് ബദലായിട്ട് നമുക്ക് ഏതെല്ലാം പ്രകൃതിയുണ്ടോ അതിന് ഓപ്പോസിറ്റ് ആയിട്ട് ഉള്ള ഒരു വ്യക്തിയെ ദൈവം നമുക്ക് കൂട്ടായ്മയ്ക്ക് തന്നിരിക്കുന്നു. तो हम लोग केवल निर्बुद्धि लोग है, केवल उतना ही नहीं, हम लोग अभाग्य लोग हैं, हम लोग नंगे का अवस्थे में है, दरिद्र अवस्थे में है, एक श्रापित अवस्थे में है. ये सब स्वभाव जब हमारे अंदर रहते समय में यीशु मसीह उसके विरुद्ध, उसके बदले में हमें जो जो बातों का गुण है उसका विरुद्ध बातों को हमें देकर आया हुआ व्यक्ति है प्रभु यीशु मसीह. അജ്ഞാനികളായ നമ്മൾ ജ്ഞാനികളായി തീരണം. मतलब प्रभु का इच्छा क्या है? हम जो अज्ञान का गुण में है हम लोग ज्ञानवानी हो जाए. സ്നേഹമില്ലാത്തവരായ നമ്മൾ സ്നേഹമുള്ളവരാകണം. हम लोग जो प्रेम जिसमें हमारे अंदर है ही नहीं, प्रभु का प्रेम में हम भर जाए. നമ്മൾ അനീതിയുള്ളവർ നീതിവാന്മാരാകണം. हम लोग अधर्मी लोग हैं, परमेश्वर का धार्मिकता में भर जाए. നമ്മളെ ദോഷികളായവർ നല്ലവരാകണം. हम लोग जो दोष से भरा हुआ है, गुनाह से अवस्थे से भरा हुआ है, हम लोग अच्छे बन जाए. അനുസരണമില്ലാത്തവരായ നമ്മൾ അനുസരണമുള്ളവരായി തീരണം. अनाज्ञाकारिता मानने का स्वभाव वाले लोग हैं, आज्ञा पालन करने वाले लोग हो जाए. മറ്റുള്ളവരെ വെറുക്കുന്ന നമ്മൾ സ്നേഹിക്കുന്നവരാകണം. दूसरों को जो हम लोग बैरी और नफरत का स्वभाव करते थे, अभी प्रेम करने का स्वभाव में हो जाए. ഇതൊക്കെ നമുക്ക് എങ്ങനെ സംഭവിക്കും? ये सब हमसे कैसा होगा? അപ്പോൾ നമുക്ക് ഇതിന്റെ എല്ലാം പൂർത്തിയുള്ള ഒരു വ്യക്തിയെ നമുക്ക് വേണം. तो ऐसा होना है तो इस सब स्वभावों में पूर्ण होने वाला एक व्यक्ति को हमारे जीवन में होना जरूरी है. അപ്പൊ ബുദ്ധിഹീനനായ ഒരു മനുഷ്യൻ ബുദ്ധിയുള്ള ജ്ഞാനിയോടുകൂടെ നടന്നവൻ ആരായി തീരും? एक निर्बुद्धि व्यक्ति एक ज्ञानवान व्यक्ति के साथ रहेगा, उसके साथ संगति करते रहेगा, उसी के साथ चलते रहेगा तो उसका निर्बुद्धि का अवस्था क्या होगा? बदल जाकर बुद्धिमान हो, वो भी ज्ञानवान होगा. ഇതുപോലെ തന്നെയാണ് उसी रीति से അശുദ്ധനായ ഒരു വ്യക്തി हम जो अशुद्ध है വിശുദ്ധനോട് കൂടി ആയിരിക്കുമ്പോൾ पवित्र जन के साथ रहा तो ഇങ്ങനെ इसे हर स्वभाव में हमारा जो भी नकारात्मक बातें हैं वो सब पूरा संपूर्ण व्यक्ति प्रभु यीशु मसीह के साथ जुड़ा रहेगा तो ही हमारा फायदा होगा. അപ്പോൾ കർത്താവായ യേശുക്രിസ്തുവിനെ കുറിച്ചുള്ള പരിജ്ഞാനം കൊണ്ട് നമ്മൾ നിറയുമ്പോൾ इसके लिए यीशु मसीह का या परमेश्वर का सच्चा ज्ञान से अगर एक व्यक्ति भर जाए तो ആ നിറയണമെങ്കിൽ भरना है तो ആ വ്യക്തിയുമായി നമുക്ക് നിരന്തരമായ ഒരു സംസർഗം ഉണ്ടാകും. मतलब उस व्यक्ति के साथ निरंतर एक गहरा संगति और सहभागिता होना जरूरी है. കാരണം നമ്മളിൽ എന്തുണ്ട്? क्योंकि हमें क्या है? പോഷത്വമുണ്ട്, मूर्खता है. അല്ലേ? അപ്പൊ നമ്മുടെ ഒരു ദിവസം നമ്മളൊന്ന് ചിന്തിച്ചു നോക്കിയാൽ एक दिन का ही विषय में अगर सोचा जाए तो ഈ പോഷത്വം എന്ന് പറയുന്നത് മാനുഷികമായ ഒരു ജ്ഞാനമാണ്. मूर्खता करके मनुष्य जीवन में जो मूर्खता करके जो अभी हम पढ़ रहे हैं
वो बाकी मनुष्य के लोगों के सामने क्या है? बुद्धि की बात है, ज्ञान की बात है। वो പാപം ചെയ്യണമെന്ന് ജ്ഞാനം വേണോ? पाप करने के लिए ज्ञान चाहिए क्या? വേണം. चाहिए ना? അതാണ് ജഡജ്ഞാനം. वही है शारीरिक ज्ञान। ജഡജ്ഞാനം. शारीरिक ज्ञान की मदद से ही हम लोग पाप करते हैं। ഇതിനെയാണ് ഫൂളിഷ്നെസ് എന്ന് വായിക്കുന്നത്. इसी को मूर्खता कहते हैं। നമ്മളെ കർത്താവ് വിളിച്ചപ്പോൾ जब प्रभु ने हमको बुलाया, നമ്മളെ ടൈറ്റസ് 3-ാം അധ്യായത്തിന്റെ 3-ാം വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ അവിടെ ഒരു പട്ടിക പറയുന്നുണ്ട്. वहाँ पर तीतुस का पुस्तक 3रा अध्याय का 3रा वाक्य में वहाँ पर एक बहुत खूबी या गुण के बारे में बताया गया है। क्या क्या? ഓക്കെ बस हमारा पहला पॉइंट में വായിക്കുന്ന അവരാരാണ്? पहला क्या बोल रहे हैं हम? क्या है? निर्बुद्धि। निर्बुद्धि है। പക്ഷെ നമ്മളത് സമ്മതിക്കുമോ? ये बात हम मानेंगे क्या? हम कभी नहीं मानते ना। हम निर्बुद्धि है करके हम नहीं मानेंगे। നമ്മള് ബുദ്ധിഹീനരാണെന്ന് हम निर्बुद्धि है करके കർത്താവിൽ നിന്ന് ഒരു ജ്ഞാനം കിട്ടിയെങ്കിലേ നമുക്കറിയത്തുള്ളൂ നമ്മൾ ബുദ്ധിഹീനരാണെന്ന്. निर्बुद्धि है करके ये बात का समझ, जानकारी, वो ज्ञान अगर परमेश्वर की ओर से मिलेगा तो ही हम मानेंगे कि हम निर्बुद्धि है। ഈ നിർബുദ്ധിയെ കുറിച്ചാണ് നമ്മൾ പത്രോസിന്റെ ലേഖനത്തിൽ പത്രോസ് പറയുമ്പോൾ ഈ നമ്മൾ ബുദ്ധിഹീനരാണെന്ന് പറയുന്നതിനാണ് നമ്മള് അജ്ഞാനികളായിരുന്നു. हम लोग इस निर्बुद्धि के विषय में पहला पत्रोस पढ़ते समय में वहां पर हम देखते हैं कि एक समय हम लोग अनजान थे या अज्ञानी लोग थे। നമ്മൾ 1 പത്രോസ് 1:14 വായിക്കുന്നുണ്ട്. पहला पत्रोस 1:14 जब पढ़ते समय में हम देखते हैं, നമ്മുടെ പഴയ ലൈഫ് നമ്മൾ നോക്കുകയാണെങ്കിൽ हमारा पुराना स्वभाव का अगर हम देखें तो നമ്മൾ അജ്ഞാത ജീവിതകാലം അല്ലെങ്കിൽ എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം ഇതാണ്, ദൈവത്തെ കുറിച്ചുള്ള അറിവില്ല, പക്ഷെങ്കിൽ ലോകപരമായിട്ട് എല്ലാ അറിവും ഉണ്ട് താൻ. पढ़ना 14 पढ़ना। देखो अज्ञानता के समय में, ये अज्ञानता का खासियत क्या है कि परमेश्वर का ज्ञान हमें है नहीं, परमेश्वर के बारे में कोई पहचान नहीं, लेकिन दुनिया में सब प्रकार का गलत काम करने का अच्छे से ज्ञान है। വേറൊരു ജ്ഞാനം നമ്മളിലുണ്ട്. मतलब एक दूसरा अनजान ज्ञान है, परमेश्वर का ज्ञान नहीं है। ആ ജ്ഞാനമാണ് वो अनजान ज्ञान ക്രിസ്തുവിലില്ല. मसीह में नहीं है। संसार का ज्ञान परमेश्वर में है क्या? നമ്മൾ ജ്ഞാനം നിറഞ്ഞവരാണോ? हम लोग क्या ज्ञान से भरे हुए हैं क्या? നിറഞ്ഞവരാണ്. है। അത് ഏത് ജ്ഞാനമാണ്? परंतु कौन सा ज्ञान से भरे हुए हैं? ലോകജ്ഞാനം, संसार का ज्ञान, ജഡജ്ഞാനം. शारीरिक ज्ञान। ഇതിനെയാണ് ദൈവം ബുദ്ധിഹീനത എന്ന് വായിക്കുന്നത്. ये ज्ञान से भरने वाले लोगों को परमेश्वर कहता है कि तुम लोग निर्बुद्धि लोग हो। അപ്പോൾ ഈ ബുദ്ധിഹീനതയെ നമ്മളിൽ നിന്ന് മാറ്റിയിട്ട് ഈ ജ്ഞാനത്തെ മാറ്റിയിട്ട് तो ये निर्बुद्धि का अवस्था से के अवस्था में हटाकर, मतलब हमारा जो संसारिक ज्ञान, शारीरिक ज्ञान को हटाकर ദൈവത്തിന്റെ ജ്ഞാനം കൊണ്ട് നിറയ്ക്കാനാണ് ഈ ക്രിസ്തുവിനെ നമുക്ക് ലഭ്യമായിരിക്കുന്നത്. और परमेश्वर का ज्ञान से भर जाने के लिए मसीह हमारे लिए उपलब्ध है। നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത് എന്താണ്? ലോകത്തിന്റെ ജ്ഞാനം കൂടുതൽ സമ്പാദിക്കാനാണ് യേശുവിനെ തന്നത്. हमें क्या लग रहा है? संसार का ज्ञान को और बटोरने के लिए और कमाने के लिए यीशु आया है। അല്ല, ऐसा नहीं है। നമ്മളിൽ എന്തുണ്ട്? हमें क्या है? അത് ദൈവത്തോട് ശത്രുതയാണ്. वो परमेश्वर की ओर बैरी का स्वभाव है, शत्रुत्व का स्वभाव है। അത് ദൈവത്തിന് കീഴ്പ്പെടുകയില്ല. और वो ज्ञान परमेश्वर के अधीन नहीं होता। ജഡത്തിന്റെ ജ്ഞാനം, ജഡത്തിന്റെ ചിന്ത, शारीरिक ज्ञान या शरीर में मन लगाना रोमियो के पुस्तक में पढ़ते हैं, അതെന്താണ്? वो क्या है? ദൈവത്തോട് ശത്രുതയാണ്. परमेश्वर की ओर शत्रुत्व है। എന്നാൽ ആത്മാവിന്റെ ജ്ഞാനം परमेश्वर परंतु आत्मा में मन लगाना या आत्मा का ज्ञान, അതെന്താണ്? वो क्या है? നീതിയാണ്, धार्मिकता है, സന്തോഷമാണ്, आनंद है, സമാധാനമാണ്. शांति है। അപ്പോൾ നമ്മളിൽ ഏത് ജ്ഞാനമാണ് നമ്മൾ ഉപയോഗിക്കുന്നത് അതനുസരിച്ചാണ് നമ്മുടെ ജീവിതത്തിന്റെ പെരുമാറ്റം വരാൻ പോകുന്നത്. तो किस ज्ञान का हम लोग इस्तेमाल करेंगे, हाँ। किस ज्ञान के साथ हम लोग लेन देन करेंगे, उसके हिसाब से हमारे शारीरिक चाल चलन का जीवन हम बताएंगे। അപ്പൊ നമുക്കിപ്പോ എത്ര ജ്ഞാനമുണ്ട്? तो अभी कितना प्रकार का ज्ञान है? 2 ജ്ഞാനമുണ്ട്. 2 ज्ञान है। ഒന്ന് ജന്മനെ നമുക്കുള്ള ജ്ഞാനം. एक जन्म से शारीरिक रीति से हमको मिला हुआ ज्ञान, ആ ജ്ഞാനത്തിലൂടെയാണോ നമ്മൾ ദൈവത്തെ സ്വീകരിച്ചത്, യേശുവിനെ സ്വീകരിച്ചത്? वो ज्ञान की मदद से है क्या हमने परमेश्वर को या यीशु मसीह तू मेरा उद्धार करता है ऐसा बोल के स्वीकारा? वो ज्ञान की मदद से है क्या? അല്ല, നമ്മൾ ആദ്യം മനസ്സിലാക്കണം. അത് അപ്പൊ യേശുവിനെ സ്വീകരിക്കാൻ ദൈവം നമുക്കൊരു ജ്ഞാനം തന്നു. तो इसका मतलब क्या है? यीशु मसीह को स्वीकारने के लिए परमेश्वर ने हमको एक नया ज्ञान दिया। പക്ഷെങ്കിൽ ആദ്യത്തെ ജ്ഞാനം നമ്മളിൽ ഉണ്ട് താൻ. पर उसी समय में पुराना ज्ञान भी है हमारे अंदर। ആ ജ്ഞാനം എങ്ങനെയാണ് നമ്മുടെ ആത്മീയ ജ്ഞാനത്തിന് ശത്രുതയായിരിക്കുന്നത് എന്ന് നമ്മൾ ഒന്ന് പരിശോധിച്ചറിയണം. तो वो पुराना ज्ञान जो जन्म से मिला हुआ ज्ञान, जो शारीरिक ज्ञान है, संसार में प्रबल होने वाला ज्ञान है, वो एक ऐसा वो ज्ञान किस रीति से आत्मिक ज्ञान के विरुद्ध है और आत्मिक ज्ञान को दबाकर उसको दबा के रखता है करके ये बात हमें जानना जरूरी है।
നമുക്ക് അതിന് നമ്മൾ എടുക്കുന്ന വ്യക്തി സോളമനാണ്. उसके लिए समझने के लिए एक अच्छा व्यक्ति जो हमारे सामने उदाहरण है वो है सोलोमन. സോളമനിലുള്ള ജ്ഞാനം എങ്ങനെയുള്ള ജ്ഞാനമായിരുന്നു? सोलोमन का ज्ञान किस प्रकार का ज्ञान था? ദൈവിക ജ്ഞാനമായിരുന്നോ അത് ലോകത്തിന്റെ ജ്ഞാനമായിരുന്നോ? ईश्वरीय ज्ञान था या संसार का ज्ञान था? അങ്ങനെ ആരെങ്കിലും പിന്നെ ईश्वरीय ज्ञान होता तो पाप नहीं करता था. ദൈവത്തിന്റെ ജ്ഞാനത്തിൽ പാപം ചെയ്യാൻ പറ്റത്തില്ല. അതാണ് प्रियो, ईश्वरीय ज्ञान में पाप करना असंभव है. ദൈവത്തിന്റെ ജ്ഞാനത്തിൽ ലോകത്തിന്റെ ജ്ഞാനത്തെ നേടാൻ പറ്റത്തില്ല. और ईश्वरीय ज्ञान में एक व्यक्ति भर जाएगा तो संसार को कमा नहीं सकता हो. ദൈവം പറയുന്നത് എന്താണ്? परमेश्वर ने क्या कहा? ലോകത്തിന്റെ ജ്ഞാനത്തെ ഞാൻ നശിപ്പിച്ചു കളയും. एक संसार का ज्ञान को मैं एक दिन खत्म करूंगा. അപ്പൊ ലോകത്തിന്റെ ജ്ഞാനം എവിടെ പോകും? तो मतलब संसार का ज्ञान कहां पर जाएगा? നശിച്ചു പോകും. नाश हो जाएगा. അപ്പോൾ നമ്മൾ സോളമനെ നോക്കിയാണ്. तो सोलोमन को अगर हम देखेंगे तो നമുക്ക് സോളമൻ ഒന്ന് രണ്ട് വാക്യങ്ങൾ വായിക്കാം. सोलोमन के विषय में एक दो वाक्य पढ़ेंगे. നമുക്ക് എക്ലീസിയാസ്റ്റിക്സ് सभा उपदेश അതിന്റെ 2-ാം അധ്യായത്തിന്റെ 15-16 എന്ന വാക്യങ്ങൾ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ दूसरा अध्याय का 15 और 16 हम पढ़ेंगे. അദ്ദേഹം പറയാണ്, Ecclesiastes 2 का അത് വായിച്ചാൽ മതി. ഇങ്ങനെ मतलब ഒരു അജ്ഞാനി അല്ലെങ്കിൽ ഒരു ജ്ഞാനമില്ലാത്ത വ്യക്തി നശിച്ചു പോകുന്നത് പോലെ ജ്ഞാനിയായ ഞാനും നശിച്ചു പോകും. നോക്കുക, मतलब एक अज्ञान व्यक्ति किस रीति से मरता है या अंत होता है, उसी रीति से मैं जो ज्ञानी समझता हूँ वैसा मेरा भी अंत वैसा ही है. മനസ്സിലായോ? वो वाक्य का संक्षेप ऐसा है. जल्दी पढ़ो. तब मेरे मन ने कहा, जैसे मूर्ख की दशा होगी हाँ. वैसे ही मेरी भी होगी. അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? मूर्ख की दशा. उसका मतलब क्या है? ഒരു हाँ, एक मूर्ख दशा कैसा है हाँ. वैसा मैं जो ज्ञानी सोलोमन हूँ मेरा दशा भी वैसा है. അപ്പൊ അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या है? ലോകത്തിൽ തന്നെ संसार में ही ജ്ഞാനികളും ഉണ്ട്, ज्ञानी लोग भी है ദോഷന്മാരും ഉണ്ട്. और मूर्ख लोग भी है. അതാണ് ലോകത്തിന്റെ ഇടയിൽ നമ്മൾ ചിലർ ജ്ഞാനികളാന്ന് പറയുന്നു, നമ്മൾ ചിലർ എന്ത് ചെയ്യുന്നു അജ്ഞാനി. കാരണം ലോകത്തിന് ജ്ഞാനം കൂടുതലുള്ളവരെ ജ്ഞാനികളെന്നും ലോകത്തിന് ജ്ഞാനം കുറഞ്ഞവരെ पुलिस ने लोग विളിക്കുന്നു. तो हम लोग इसी में संसार में ही हाँ. भेदभाव हम देखते हैं. जो ज्यादा विद्या किया, जिसके पास ज्यादा ज्ञान है उसको हम बोलते हैं देखो कितना बुद्धिमान है, कितना ज्ञानी है. और जिसको कम ज्ञान होता है, जिसको कम समझ होता है, जो अनपढ़ है, उनको हम लोग क्या बोलते हैं? ये तू कितना निर्बुद्धि है करी. मतलब संसार ने ही आपने लोगों के बीच में वो बंटवारा रखा है. ഇവിടെ സോളമൻ ചോദിക്കുകയാണ്, और सोलोमन अभी कहता है ദൈവത്തിന് ജ്ഞാനമില്ലാത്തവൻ നശിച്ചു പോകുന്നത് പോലെ ഞാനും നശിക്കുമെങ്കിൽ പിന്നെ ജ്ഞാനം നേടുന്നത് എന്തിന്? तो अगर जिसके पास परमेश्वर का ज्ञान नहीं है हाँ. उनको मूर्ख लोग कहते हैं. हाँ. ये मूर्ख लोग अगर नाश हो रहे हैं तो मैं तो मतलब फिर दुनिया में ज्ञान कमा कर क्या फायदा? അപ്പൊ ആ ജ്ഞാനം ഏതാണ്? तो मतलब फिर ये ज्ञान कौन सा है? അപ്പൊ സോളമനിലുള്ള ഏത് तो ജ്ഞാനമുണ്ട്? फिर सोलोमन में कौन सा ज्ञान था? ആ, നമ്മൾ ദൈവത്തെ സ്വീകരിച്ചാലും ദൈവം ജ്ഞാനം തന്നാലും നമ്മൾ ഇത് പിന്നെയും ഉണ്ട്. तो हम लोग परमेश्वर को स्वीकारे या ना स्वीकारे या विश्वासी बन जाने के बाद भी, ईश्वरीय ज्ञान मिल जाने के बाद भी, तभी भी हमारे अंदर जन्म का ज्ञान तभी भी है, संसार का ज्ञान तभी भी है. 2-ാം അധ്യായത്തിന് 16-ാം വാക്യത്തിൽ അത് തന്നെയാണ് और പറയുന്നത്. 2:16 में यही कहता है. അതുകൊണ്ട് താൻ പറയുകയാണ്, इसलिए वो कहता है, അതിന്റെ 2:17 പറയുകയാണ്, 17 में कहता है ഞാൻ എന്റെ ലൈഫിനെ ഞാൻ വെറുത്തു, എന്റെ ജ്ഞാനത്തെ വെറുത്തു. इसलिए मैंने अपने जीवन से घृणा की. कौन सा घृणा? मैंने जो ज्ञान कमाया हुआ जो जीवन है हाँ. उस जीवन को मैं घृणा करता हूँ. അപ്പൊ ജീവൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? तो जीवन मतलब क्या है? ജ്ഞാനമാണ്. बोला ज्ञान है. അതാണ് കർത്താവായ യേശുക്രിസ്തു പറഞ്ഞത്, इसलिए यीशु मसीह ने कहा തന്റെ ജീവനെ പകയ്ക്കാത്തവന് जो अपना जीवन को नकारता नहीं എന്റെ ജീവൻ കിട്ടുന്നില്ല. तो उनको मेरा प्रभु का जीवन नहीं मिलेगा. അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या है? ലോകത്തിന് ജ്ഞാനത്തെ തള്ളിക്കളയാത്തവന്. जो व्यक्ति संसार का ज्ञान को नकारेगा नहीं, അപ്പൊ ലോകത്തിന് ജ്ഞാനം തള്ളിക്കളയണമെങ്കിൽ ഏത് ജ്ഞാനം വേണം? अब तो इसके लिए संसार का ज्ञान को अगर नकारना है, उससे दूर रहना है, तो कौन सा ज्ञान चाहिए? ईश्वरीय ज्ञान. ക്രിസ്തുവിനോടുള്ള കൂട്ടായ്മയിൽ മാത്രമേ അത് तो സാധിക്കൂ, वो ആ ജ്ഞാനം കിട്ടത്തുള്ളൂ. मसीह के साथ का सहभागिता के द्वारा ही ये ईश्वरीय ज्ञान मिलेगा. അപ്പൊ ക്രിസ്തുവിനോട് നമ്മൾ സഹവസിച്ചാൽ എന്ത് സംഭവിക്കും? तो मसीह के साथ अगर बने रहेंगे, उनके साथ जिएंगे तो क्या होगा? ലോകജ്ഞാനം കുറഞ്ഞു കുറഞ്ഞു വരികയും संसार का ज्ञान कम होते रहेगा, ദൈവിക ജ്ഞാനം വർദ്ധിച്ചു വർദ്ധിച്ചു വരികയും ചെയ്യും. ईश्वरीय ज्ञान बढ़ते बढ़ते रहेगा. കാരണം യഥാർത്ഥ ജ്ഞാനിയുടെ ഓർമ്മ എന്നേക്കും നിലനിൽക്കും. क्योंकि जो एक सच्चा ज्ञानी का स्मरण
हमेशा यादगार रहता है। എന്നാൽ ഈ ലോകത്തിന്റെ ജ്ഞാനി മരിക്കുമ്പോൾ അവന്റെ ജ്ഞാനവും നശിച്ചു പോകും. परंतु ये जगत का जो ज्ञानी है उसका स्मरण मिट जाएगा और उसने जो हृदय में संकल्प करके रखा वो भी मिट जाएगा। അപ്പൊ നമ്മൾ എത്ര ജ്ഞാനമുണ്ട്? तो अभी हम में कितना ज्ञान है? നമ്മൾ ഇതൊരു ടീച്ചർ ആയിരിക്കാം, हम लोग शायद एक टीचर हो सकता है, നമ്മളൊരു വക്കീലായിരിക്കാം, शायद एक वकील हो सकता है, ഒരു എഞ്ചിനീയർ ആയിരിക്കാം, या इंजीनियर हो सकता है, കളക്ടർ ആയിരിക്കാം. कलेक्टर हो सकता है। ഈ ജ്ഞാനം ये प्रकार का ज्ञान എവിടെ വരെ ഉണ്ട്? कहाँ तक रहेगा, कब तक रहेगा? ആ അപ്പൊ അടുത്ത യുഗത്തിലേക്ക് ജ്ഞാനം എപ്പം പ്രാപിക്കും? तो अगर ये ज्ञान इधर ही खत्म हो रहा है, आने वाला युग का ज्ञान फिर कभी मिलेगा? അവിടുത്തെ പ്രൊഫഷൻ ഏതാണ്? क्योंकि वहां का असली काम क्या है? അവിടെ കളക്ടർ ഇല്ല, उधर प्रोफेशन मतलब उधर नौकरी में कलेक्टर नहीं है, എഞ്ചിനീയർ ഇല്ല, इंजीनियर नहीं है, ഡോക്ടർ ഇല്ല, डॉक्टर नहीं है, എല്ലാവരും ദൈവമക്കളാണ്. क्योंकि सब लोग परमेश्वर के संतान है। പക്ഷെ ജ്ഞാനത്തിന്റെ ബേസ് അനുസരിച്ച് परंतु ईश्वरीय ज्ञान के माप के अनुसार അവർ ആരായിരിക്കും? वो രാജാക്കന്മാരായിരിക്കും, लोग राजा लोग रहेंगे, പ്രഭുക്കന്മാരായിരിക്കും, प्रभु लोग रहेंगे, ന്യായാധിപന്മാരായിരിക്കും. न्याय करने वाला अधिकारी रहेंगे। അപ്പോൾ അത് എങ്ങനെ കിട്ടും? वो कब कैसा होगा? अभी हाँ। क्या ईश्वरीय ज्ञान जितना बटोरेंगे उसके हिसाब से। അപ്പോൾ ഇത് നമുക്ക് നമ്മളിൽ ഓൾറെഡി ഉള്ള ഈ ജ്ഞാനം तो हमारे अंदर जो पहले से ही जो जन्म से मिला हुआ ज्ञान, ദൈവികമല്ലാത്ത ജ്ഞാനം जो ईश्वरीय ज्ञान नहीं है, നമ്മുടെ ജീവിത ശൈലിയിൽ നമ്മൾ ഉപയോഗിക്കുമ്പോൾ और हमारा जीवन का चाल चलनों में सामान्य रीति से जो हम लोग इस्तेमाल करते रहते हैं, അതാണ് നമ്മൾ ഈ പാപം എന്ന് പറയുന്നത്. उसी को हम पाप कहते हैं। അല്ല, ദൈവത്തിന്റെ ജ്ഞാനം ഉപയോഗിച്ച് പാപം ചെയ്യാൻ പറ്റത്തില്ല. क्योंकि ईश्वरीय ज्ञान में जो व्यक्ति चलता है वो पाप नहीं कर सकता। ഇവിടെ നമുക്കിനി നോക്കാം. अभी हम देखेंगे, നമുക്ക് സോളമനിലേക്ക് വീണ്ടും വരാം. सोलोमन में वापस आते हैं हम लोग। നമ്മള് 1 രാജാക്കന്മാർ 3:12 നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. पहला राजा 3:12 में पढ़ते हैं। അദ്ദേഹം ദൈവം കർത്താവിനോട് പ്രാർത്ഥിക്കുകയാണ്. वो परमेश्वर से प्रभु से प्रार्थना करता है। ഞാൻ രാജാവായതിനു ശേഷം वो राजा बन जाने के बाद ദൈവം അവന് വെളിപ്പെടുകയാണ്, നിനക്ക് ആവശ്യമുള്ള ഒരു കാര്യം ചോദിച്ചുകൊള്ളാൻ പറയുന്നത്. परमेश्वर उसको प्रकट होकर कहता है कि तुझे क्या जरूरत है बता। ऐसा परमेश्वर एक मांग उससे पूछता है। അപ്പൊ എത്രാമത്തെ വയസ്സിലാണ് സോളമൻ രാജാവായത്? तो सोलोमन कौन सा उम्र में राजा बना? എത്രാമത്തെ വയസ്സിലാണ് രാജാവായത്? कौन सा उम्र में राजा बना? വേദപുസ്തകത്തിൽ അങ്ങനെ ഒരു കണക്ക് സോളമന്റെ രാജ്യത്തെ സംബന്ധിച്ച് രാജാവായപ്പോൾ ഇത്ര വയസ്സുണ്ടായിരുന്നു എന്ന് എങ്ങും പറഞ്ഞിട്ടില്ല. बाइबल में कहाँ पर भी सोलोमन जब राजा बना उसका उम्र इतना है करके लिखा नहीं है। എങ്കിലും तो भी വെറും ബാലനല്ല. एक बच्चा नहीं है वो। അവൻ जब वो राजा बना मतलब उसमें इतना काबिल था, वो समझने का काबिलता थी, वो एक बच्चा नहीं था। ഞാൻ പ്രാർത്ഥിക്കുന്നുണ്ട്, वो प्रार्थना कर रहा है, ഞാനൊരു ബാലനല്ലോ, मैं तो एक बच्चा ही हूँ എനിക്ക് ഈ ജനത്തെ ഭരിക്കാനുള്ള ജ്ഞാനമില്ല. और मुझे ये लोगों के ऊपर अधिकार करने के लिए वो ज्ञान मेरे पास नहीं है। എന്നിരുന്നാലും എത്ര വയസ്സുണ്ടായിരിക്കണം? तो भी लगभग कितना उम्र हो सकता है? 30 തീസോ? തീസേലില്ല. कम से कम 30 नहीं है। ദാവീദിന്റെ ജീവിതചക്രം നോക്കിയാണ് ബത്ശേബയുമായി ബന്ധപ്പെട്ട് സോളമൻ ജനിക്കുന്ന കാര്യമൊക്കെ നോക്കിയാണ് നമ്മൾ ഈ വയസ്സ് നമ്മൾ കണക്കാക്കുന്നത്. आप लोग कैलकुलेट करने जाएगा तो जो दाऊद को जो बरसेबा के साथ जो रिश्ता और दाऊद का जन्म उम्र ये सब कैलकुलेट करेगा तो 30 नहीं है। നീ ചോദിച്ചതുപോലെ ഞാൻ നിനക്ക് ജ്ഞാനം തരുന്നു എന്ന് ദൈവം പറയുന്നതിന് മുമ്പേ തന്നെ അവന് ജ്ഞാനം ഉണ്ടായിരുന്നു. അതിനാണ് തെളിവ് അദ്ദേഹത്തെ രാജാവാക്കിയതിനു ശേഷം ദാവീദ് പറയുന്നുണ്ട്. तो जब सोलोमन परमेश्वर से जब मांग करता है कि मुझे ज्ञान देना करके, वो राजा बनने से पहले, अभिषेक होने से पहले ही सोलोमन के अंदर एक शारीरिक ज्ञान था। അതായത് നീ ക്ഷമയെ എങ്ങനെ നീ കൈകാര്യം ചെയ്യണം. तो उस विषय में वहां पर दाऊद उसको एक बात उसको पूछता है कि तू क्षमा के साथ तू कैसा कार्रवाई करेगा। നമ്മൾ 1 രാജാക്കന്മാർ 3:9 താൻ ദൈവിക ജ്ഞാനം പ്രാപിച്ചില്ല. അപ്പോൾ തന്നെ ദാവീദ് കിടക്കയിൽ വെച്ച് അദ്ദേഹത്തോട് പറയുകയാണ്, നീ ബുദ്ധിമാനാണ്, ജ്ഞാനിയാണ്, അതുകൊണ്ട് നീ ശിമയെ എങ്ങനെ കൈകാര്യം ചെയ്യണമെന്ന് നിനക്കറിയാം. അപ്പോൾ അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? തനിക്കൊരു ലോകജ്ഞാനം ഉണ്ടായിരുന്നു. 1 രാജാക്കന്മാർ 3:9. पहला राजा 3 का 9 पढ़ेंगे। वो अपने दास को अपनी प्रजा का न्याय करने के लिए समझने की ऐसी शक्ति ദൈവത്തോട് है। ചോദിക്കും, യു ആർ എ വൈസ് മാൻ. ദൈവത്തോട് ചോദിക്കുന്ന വാക്യാണ്, ദാവീദുമായിട്ട് ചോദിക്കുന്നതല്ല. ദാവീദ് അവനെ അടുക്കൽ ഇരുത്തിയിട്ട് പറയുകയാണ്, वहां पर ये वाक्य नहीं है। जब दाऊद जब बिस्तर में लेटा हुआ था तब 2 का है क्या? वाक्य थोड़ा ये हो तो तभी दाऊद उसको पूछता है कि तू मेरा एक शत्रु है, उसके साथ तू कैसा कार्रवाई करेगा? तो आपको इस निर्दोष न ठहराना। तू तो 2 का
9 दो का नौ, सॉरी 3 का 9 नहीं। ഓക്കെ ഓക്കെ यस 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 2 का 9, हाँ पढ़ो। परंतु अब तू इसे निर्दोष न ठहरना। हाँ। तू तो बुद्धिमान पुरुष देखो, ओके। अभी ये किसको बोल रहा है? दाऊद सोलोमन को बोल रहा है तू एक बुद्धिमान पुरुष। ये कौन सा अवस्थे में? परमेश्वर से ज्ञान मिलने से पहले की बात है। അപ്പോൾ ഈ ഞാനും ആരിലുണ്ട്? तो ये शारीरिक ज्ञान पहले से ही किसके अंदर है? सोलोमन में है। അപ്പൊ രാജാവായപ്പോഴും ഉണ്ട്, और राजा बनने के बाद भी था, അപ്പോൾ ദൈവത്തിന് ജ്ഞാനവും ഉണ്ട്, और उसके बाद ईश्वरीय ज्ञान भी मिला उसको। ദൈവത്തിന് ജ്ഞാനവും ഉണ്ട്. ईश्वरीय ज्ञान भी उसको मिला। അങ്ങനെ ഇരിക്കെ ऐसे समय में നമ്മളെ സഭാപ്രസംഗി 2-ാം അധ്യായം 3 നമ്മുടെ ജീവിതചര്യയിൽ നമുക്കുണ്ടാകുന്ന അബദ്ധം ദാവീദ് അദ്ദേഹത്തിനുണ്ടായി നമ്മൾ കാണുകയാണ്. അതിനാണ് നമ്മൾ ഈ കാര്യങ്ങളൊക്കെ എടുക്കുന്നത്. सभा उपदेश हम लोग पढ़ेंगे वहाँ पर 2 का 3 में। मतलब हम लोग सोलोमन का जीवन को हम लोग जांच कर हम अपना जीवन में हम देख रहे हैं, मतलब उसका जीवन का गलती को हम लोग देखकर हम लोग समझ रहे हैं, हमें ज्ञान प्राप्त करना है कि सही रीति से कार्रवाई कैसे करना है। ദൈവിക ജ്ഞാനം ഉണ്ടായിട്ടും ईश्वरीय ज्ञान होने के बावजूद भी അവന് ദൈവവുമായിട്ട് വേണ്ടത്ര സംസർഗമില്ലാത്തത് കൊണ്ട്, परंतु क्योंकि आगे चलकर ईश्वर के साथ प्रभु के साथ सही संगति ना होने की वजह से അവനൊരു ശരിയായ ജ്ഞാനിയാകാതെ മരിക്കേണ്ടി വന്നു. मतलब उसको परमेश्वर जो ईश्वरीय ज्ञान के रीति से ईश्वरीय बुद्धिमान कहलाए जाने का इच्छा जो परमेश्वर रखा था, उस इच्छा से वो दूर होकर गिरकर संसारिक रीति में ज्ञानी होकर उस मंदबुद्धि का अवस्थे में मर गया। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? കർത്താവിനോട് ഒരു നല്ല കൂട്ടായ്മ തനിക്കുണ്ടായില്ല. क्योंकि आगे चलकर परमेश्वर के साथ का एक सच्चा आत्मिक रिश्ता जो होना चाहिए था, वो सहभागिता उसमें नहीं हो पाया। നമ്മള് എക്ലീസിയാസ്റ്റിക് 2:3 2 का 3 में सभा उपदेश। मैंने मन में सोचा कि किस प्रकार से मेरी बुद्धि बनी रहे और मैं अपने प्राण को दाख मधु पीने से किस നോക്കുക, बहलाऊं। അവിടെ നമ്മളിങ്ങനെയാണ് വായിക്കുന്നത്, എന്റെ ഹൃദയം എന്നെ ആ ദൈവിക ജ്ഞാനത്തോടെ നടത്തിക്കൊണ്ടിരിക്കെ ഞാൻ ബുദ്ധിഹീനതയ്ക്ക് മനസ്സ് വെച്ചു. കേട്ടോ? पूरा पढ़ना। मैंने मन में सोचा कि किस प्रकार से मेरी बुद्धि बनी रहे और मैं अपने प्राण को दाख मधु पीने से किस प्रकार बहलाऊं और कैसे मूर्खता को थामे रहूं। तो वो कैसा, वो ये वाक्य का अर्थ यह है कि ईश्वरीय ज्ञान से भर जाने के वजह से किस रीति से मेरा शारीरिक मूर्खता से मैं दूर बने रहूं, वैसा मैंने किया। എടാ, ഞാൻ പോഷത്വം പിടിച്ചുകൊള്ളുവാൻ, ഫൂളിഷ്നെസ്സിനെ പിടിച്ചുകൊള്ളുവാൻ ഞാൻ ജ്ഞാനം വെച്ചു എന്നാണ് വായിക്കുന്നത്. मतलब इंग्लिश बाइबल में ऐसा लिखा है कि कैसा मैं मेरे ज्ञान के द्वारा मूर्खता को मैं पकड़ सकूं। ऐसा नहीं आया ना हिंदी में? मूर्खता को पकड़ने के लिए मुझे ज्ञान दिया। मूर्खता को थामे रहो। थामे रहा, थाम मतलब पकड़ लिया उसको। ഈ मूर्खता को। മൂർഖത ലോകത്തിലുള്ള ജ്ഞാനമാണ്. ये कौन सा मूर्खता है? संसारिक ज्ञान। അതുകൊണ്ട് ഞാൻ ആ ഫൂളിഷ്നെസ്സിൽ എന്ത് ചെയ്തു? तो वो मूर्खता में उसने पहला क्या कर बैठा? തോട്ടം ഉണ്ടാക്കി, एक बगीचा बनाया സംഗീതക്കാരെ ഉണ്ടാക്കി, और संगीत के उपकरण को बनाया, അനേക സ്ത്രീകളെ സമ്പാദിച്ചു. बहुत से स्त्रियों को उसने बनाया लिया। അപ്പൊ ഈ ജ്ഞാനം ഏതാണ്? तो ये ज्ञान कहाँ से मिला? ദൈവജ്ഞാനമാണോ? ईश्वरीय ज्ञान है क्या? ഇത് നമുക്കും പറ്റാം. ये गलती हमसे भी हो सकता है। നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത് ദൈവത്തിന്റെ ജ്ഞാനമാണെന്നാണ്. और हम क्या गलत फहमी में बैठे हैं? हम लोग ईश्वरीय ज्ञान से सब काम कर रहे हैं। അതുകൊണ്ട് അദ്ദേഹം പറയാൻ തുടങ്ങി. इसलिए वो कहने लगा, നമ്മൾ താപ്പോഴുള്ള വാക്യം വായിക്കുമ്പോൾ അതാണ് കാണിക്കുന്നത്. उसका नीचे का वाक्य पढ़ते समय में ऐसा कहता है, അപ്പൊ അത് സോളമനിലുള്ള ദൈവിക ജ്ഞാനം അവൻ വേണ്ടതുപോലെ ഉപയോഗിക്കാതെ तो सोलोमन के अंदर जो ईश्वरीय ज्ञान था, उस ईश्वरीय ज्ञान को सही रीति से इस्तेमाल ना करने की वजह से താന് ദൈവം ഉദ്ദേശിച്ച രീതിയിലായി തീർന്നില്ല. मतलब परमेश्वर जो उद्देश्य उसको भविष्य में देख के रखा था, उस उद्देश्य उस मुकाम तक वो पहुंच नहीं पाया। തന്നെ താപ്പോട്ട് നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ नीचे हम पढ़ते हैं, ഞാൻ എന്റെ ഹൃദയത്തെ നിരാശപ്പെടുത്താൻ തുടങ്ങി. मैं मेरे हृदय को दुखी करने लगा। കാര്യം എന്താ? कारण क्या है? ഞാൻ മരിക്കുമ്പോൾ ഈ ജ്ഞാനമെല്ലാം നശിച്ചു പോകും. क्योंकि मैं मर जाने के बाद मैंने कमाया हुआ जो भी ज्ञान है वो भी मिट जाएगा। അതുകൊണ്ടാണ് इसलिए നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ हमारे जीवन में ദൈവം ക്രിസ്തുവിനെ ജ്ഞാനമായി തന്നപ്പോൾ, परमेश्वर ने मसीह को ज्ञान बनाकर जब हमको दिया, അതുകൊണ്ടാണ് നമുക്ക് 2 തരത്തിലുള്ള ജ്ഞാനമുണ്ട്. इसलिए 2 प्रकार का ज्ञान है। നമ്മളെ ജെയിംസിന്റെ പുസ്തകം 3:15 നമ്മൾ വായിക്കുകയാണ്. याकूब का पुस्तक 3 का 15 में हम पढ़ते हैं, ആ, जेम्स चैप्टर 3 वर्स 5। ആ, यह ज्ञान वह नहीं हाँ। जो ऊपर से उतरता है, वरन सांसारिक ആ, और ഓക്കെ. शारीरिक ഉയരത്തിൽ നിന്ന് വരാത്തൊരു ജ്ഞാനമുണ്ട്. मतलब एक ऐसा ज्ञान है जो ऊपर से नहीं आ रहा। ആ, वो कैसा प्रकार का ज्ञान का वर्णन किया गया है? അപ്പൊ നമുക്ക് എന്ത് ജ്ഞാനം? ഈ ഭൂമിയിലുള്ള ജ്ഞാനം നമുക്കുണ്ട്. तो मतलब ऊपर से नहीं आया, मतलब क्या है? ये भूमि का ज्ञान है, ये हमारे अंदर है। ആ ജ്ഞാനം എങ്ങനെയുള്ള ജ്ഞാനമാണ്? ये ज्ञान कैसा है? നമ്മളെ യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 5:20 यशायाह का पुस्तक 5 का 20 में हम पढ़ते हैं, അവിടെ നമ്മളിങ്ങനെ വായിക്കുന്നു. वहां पर इस रीति से हम पढ़ते हैं। ആ, कि जीवन के दिन हाँ पढ़ो, यशायाह 5 का 20।
हाय उन पर जो बुरे को भला हाँ, हाँ। और भले को बुरा कहते हैं, हाँ। जो अंधियारे को उजियारा हाँ। और उजियारे को अंधियारा ठहराते, हाँ। और कड़वे को मीठा हाँ। और मीठे को कड़वा करके ഇതാണ് ഉൾട്ടയായിട്ട് നമ്മളെ തന്നെ വഞ്ചിക്കുന്ന ഒരു ജ്ഞാനമാണ് ഈ ഭൂമിയിലെ ജ്ഞാനം. तो ये जो ऊपर से जो ज्ञान नहीं आया है, मतलब पृथ्वी का ज्ञान, हमारे शारीरिक ज्ञान क्या करेगा? सही बात को उल्टा कर कर और हमें उल्टे में जीकर बहला बहलाकर हमें धोखा में गिराता है. ये है संसार का ज्ञान. അപ്പോൾ ദൈവത്തിന് ക്രിസ്തുവിൽ ഒരു കാര്യം ചെയ്യണം. ദൈവജ്ഞാനമായ ക്രിസ്തു ഒരു കാര്യം ചെയ്യാനുണ്ട്. इसलिए परमेश्वर को मसीह जो ज्ञान है, उस ज्ञान में भरकर हमारे अंदर कुछ कार्य करने के लिए एक लक्ष्य परमेश्वर ने रखा है. നമുക്ക് ക്രിസ്തുവിനെ നമുക്ക് തരുമ്പോൾ मतलब परमेश्वर ने जब मसीह को हमें दिया, നമ്മളിലുള്ള ജ്ഞാനത്തെ ക്രൂശിച്ചിട്ട് അതിനെ മരിപ്പിച്ചിട്ട് ക്രിസ്തുവിന്റെ ജ്ഞാനത്തെ തരാനാണ് ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നത്. परमेश्वर का सिद्ध इच्छा में क्या था? परमेश्वर का ज्ञान में इच्छा कि जब वो मसीह जो हमारा सच्चा ज्ञान है, हाँ। उस ज्ञान को हमें देते समय में, हाँ। उसके पहले हमारे अंदर का जो संसार का हाँ। ज्ञान, जो आदम का ज्ञान, हाँ। उसको क्रूस में खत्म किया जाए. हाँ। वो ज्ञान खत्म हो जाएगा. हाँ। वही मसीह जो हमारा सच्चा ज्ञान है, उस ज्ञान में हम भर पाएंगे हाँ। और बढ़ पाएंगे. നമ്മളിലുള്ള ജ്ഞാനത്തെ मतलब हमारे अंदर जो पहले से ज्ञान है, ആ ജ്ഞാനത്തെ ക്രൂശിച്ചിട്ടാണ് उस ज्ञान को क्रूस में खत्म करके, ഇത് എങ്കിലേ നമുക്ക് ഈ ക്രിസ്തുവിന്റെ ജ്ഞാനം മനസ്സിലാകത്തുള്ളൂ. वही मसीह का ज्ञान कैसा कार्य करता है, उसका पहचान हमको समझ में आएगा. അപ്പൊ ക്രിസ്തു ലോകത്തിന്റെ ഈ ജ്ഞാനത്തെ ക്രൂശിച്ചു എന്ന് ഒരാൾക്ക് അറിയത്തില്ലെങ്കിൽ ആ ആള് നശിച്ചു പോകും. तो രക്ഷിക്കപ്പെട്ടിട്ടില്ല. एक व्यक्ति को अगर ये समझ में ही नहीं आ रहा है कि यीशु मसीह ने ये जगत का ज्ञान को क्रूस पे खत्म कर दिया है, वो ज्ञान खत्म हो जाएगा करके, ये पहचान एक मनुष्य को नहीं मिल रहा, समझ में नहीं आ रहा है. हाँ। मतलब वो मनुष्य जीवन भर उद्धार नहीं पाएगा. वो उसी अज्ञानता में मर गया तो नरक में जाएगा. അതാണ് മോശ മരുഭൂമിയിൽ സർപ്പത്തെ ഉയർത്തതുപോലെ तो जैसा मूसा ने पित्तल का सर्प को जंगल में मरुभूमि में उठाया, എങ്ങനെ സർപ്പം കടിച്ചാൽ എന്താണ് ലോകജ്ഞാനം? तो संसार का ज्ञान के हिसाब से अगर एक सांप ने काटा तो क्या होगा? ഏ? मर जाएगा. അതിന് രക്ഷപ്പെടാനുള്ള മാർഗം तो मतलब संसार के ज्ञान के हिसाब से अगर किसी को एक सर्प ने काटा तो बचने का उपाय क्या है? ആ കടിച്ച ഭാഗത്തിന് മുകളിൽ കെട്ടുക, मतलब अगर हाथ में काटा है तो थोड़ा ऊपर एक बांधना, हाथ को बांधना, कपड़े लेकर बांध देना, എന്നിട്ട് വിഷമുള്ള രക്തം ചോർത്തി കളയുക. और फिर जो जहर से भरा हुआ जो लहू है उसको निकाल दो बाहर. അല്ലെ? ये है संसार का ज्ञान. എന്നാ ദൈവം പറഞ്ഞു കൊടുത്ത ജ്ഞാനം എന്താണ്? परंतु उस समय में परमेश्वर ने मूसा को क्या कहा? ആ, जिस सांप ने काटा है हाँ। उसका पित्तल का रूप बनाकर हाँ। ऊंचाई में खड़ा कर, और हाँ। जो कोई उसको देखेगा हाँ। वो बच जाएगा. praise the Lord. ये संसार में ये बात संसार के लिए क्या है? मूर्खता है. ആ, ഇതാണ് നമ്മൾ 1 Corinthians വായിക്കുന്നത്. यही बात हम लोग पहला कोरिन्थियों में पढ़ते ना प्रियो. ക്രൂശിന്റെ വചനം നശിച്ചു പോകുന്നവർക്ക് पहला कोरिन्थियों 1:18, क्योंकि क्रूस का संदेश नाशवान होने के लिए मूर्खता അപ്പൊ है. ജ്ഞാനികളുടെ ജ്ഞാനം, നമുക്ക് നേരത്തെ ഉണ്ടായിരുന്ന ജ്ഞാനം पर तो इसलिए संसार का ज्ञान, जो ये दुनिया का बुद्धिमान लोगों का ज्ञान जो पहले से हमारे अंदर है, അതെന്ത് ചെയ്തു? वो क्या किया प्रभु ने? ക്രൂശിൽ തറച്ചു. उसको क्रूस में प्रभु टंगा कर नाश कर दिया उसको. അതാണ് നമ്മൾ മരിച്ചു 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 എന്ന് പറയുന്നത്. इसीलिए वचन कहते हैं तुम मर चुके हो, तुम मर चुके हो. कहने का मतलब क्या है? हमारा ज्ञान खत्म हो गया है. നമ്മുടെ ലോകജ്ഞാനം ദൈവം ന്യായം വിധിച്ചു. हमारा संसार का ज्ञान को प्रभु ने क्रूस में न्याय कर दिया उसका. അപ്പൊ നമ്മുടെ ജ്ഞാനമെല്ലാം പുറത്തു പോയി പിന്നെ നമ്മൾ ആരാണ്? तो अभी हमारा ज्ञान अभी बाहर निकल गया, तो अभी हम लोग कौन है? ഇപ്പോൾ ജനിച്ച ശിശുവിനെ പോലെ. अभी जन्मा हुआ शिशु के समान है. ഇനി ആരുടെ ജ്ഞാനം പ്രാപിക്കുന്നു? तो अभी क्या करना चाहिए? अभी ईश्वरीय ज्ञान प्राप्त करने का पर्याप्त पात्र बन गया है अभी. Praise the Lord. അതുകൊണ്ടാണ് ദൈവം ചോദിക്കുന്നത്. इसलिए प्रभु पूछता है, അവിടെ അതിന്റെ 20-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുകയാണ്, पहला कोरिन्थी 1:20 में प्रभु ലോകത്തിന്റെ ജ്ഞാനം ദൈവം പോഷത്വമാക്കിയില്ലയോ? 1:20 पढ़ना. पहला कोरिन्थी इस संसार का विवादी हाँ। क्या परमेश्वर ने उसका आखिरी भाग. हाँ, ആ, क्या परमेश्वर ने संसार के ज्ञान को मूर्खता नहीं ठहराया? क्या परमेश्वर ने जगत का ज्ञान को मूर्खता नहीं ठहराया? जवाब क्या है? हाँ, ठहराया है. यस. എന്നാൽ ആൾക്കാർ എന്ത് ചെയ്യാണ് ഇപ്പോഴും? परंतु आज भी लोग क्या कर रहे हैं? ജ്ഞാനികൾ എന്ന് പറഞ്ഞുകൊണ്ട് अपने आप को ज्ञानवान है बोलकर റോമലേഖനം 1:23 വാക്യത്തിൽ വായിക്കുകയാണ്, रोमियो 1:23 में हम पढ़ते हैं, അവർ സൃഷ്ടിച്ചവനേക്കാൾ സൃഷ്ടിയെ ഭജിച്ച് ആരാധിച്ച് ഞങ്ങൾ ജ്ഞാനികൾ എന്ന് പറയുക. वो लोग सृष्टिकर्ता को छोड़कर सृष्टि को पकड़कर उसके 2 पैर 4 पाए उसका मूर्ति बनाकर उसका आराधना कर वो लोग बोल रहे हैं हम लोग ज्ञानी है.
നമ്മൾ കർത്താവിൽ വന്നാലും ഈ ജ്ഞാനം ഉണ്ടാകാം. मतलब हम लोग मसीह में आ जाने के बाद भी इस प्रकार का मूर्खता का ज्ञान हमारे अंदर रहेगा. അതുകൊണ്ട് കർത്താവ് പറഞ്ഞത്, इसलिए प्रभु कहता है എന്നേക്കാൾ അധികമായിട്ട് जो कोई भी मुझसे ज्यादा അപ്പനെയോ अपना पिता, അമ്മയോ अपना माँ, ഭാര്യയോ पत्नी, നിലങ്ങളെയോ സ്നേഹിക്കുന്നത് ലോകജ്ഞാനമാണത്. बच्चे और भूमि के लिए अगर तुम प्रेम कर रहे हो वो कौन सा ज्ञान है? संसार का ज्ञान है. ആ ജ്ഞാനത്തെ उस ज्ञान को ക്രൂശിൽ അവൻ ക്രൂശിച്ചു. क्रूस में प्रभु ने क्रूसित कर दिया, उसको खत्म कर दिया. അപ്പൊ ക്രിസ്തുവിന്റെ മരണത്തോട് നമ്മൾ ഏകീഭവിക്കുമ്പോൾ तो मसीह का उस मृत्यु के साथ जब हम एक हो रहे हैं, നമ്മളെ വഞ്ചിക്കുന്ന ജഡജ്ഞാനം, हमें धोखा देने वाला हमारा शारीरिक ज्ञान को, ചതിമോഹങ്ങളാൽ വഷളാക്കുന്ന പഴയ മനുഷ്യനെ ക്രിസ്തുവിനോടുകൂടെ ക്രൂശിച്ചു ദൈവം. അതാണ് ജ്ഞാനം. हमें धोखा देने वाला और मोह से अभिलाषा से गिराने वाला हमारा पुराना मनुष्यत्व को यीशु मसीह ने क्रूस में खत्म कर दिया. उससे हमें बचाया है. वो है क्रूस का तत्व. എന്നിട്ട് ദൈവം ക്രിസ്തുവിനെ തരികയാണ് നമുക്ക് എന്തായിട്ട്. और फिर परमेश्वर मसीह को ही हमें दे रहा है. किस रूप में? 1 कोरिन्थियर 30 पहला कोरिन्थी 1:30 में हम पढ़ते हैं. ഈ ക്രിസ്തുവിനെ ये मसीह को ജ്ഞാനമായിട്ട് തരികയാണ്. ज्ञान होकर हमें दे रहा है. അപ്പൊ ആ ക്രിസ്തു എന്ത് ചെയ്യണം? तो अब ये मसीह क्या करना चाहिए? എന്റെ പഴയ ജ്ഞാനത്തെ ക്രൂശിക്കണം, मेरा पुराना ज्ञान को क्रूस में खत्म कर रहा है. നിർവീര്യമാക്കണം, उसका ताकत को कमजोर करना है. അതിനെ ബലഹീനമാക്കണം. उसको एकदम निर्बल करना है. ഓ, ആ ജ്ഞാനം കിട്ടുമ്പോൾ നമ്മൾ അവനെ പിരിയാതെ ജീവിക്കും. तो वो ज्ञान जब मुझे प्रभु देगा कि मेरा शारीरिक ज्ञान खत्म करके ईश्वरी ज्ञान देने के लिए प्रभु मेरे अंदर ज्ञान बनकर आया बोला तो बोलो प्रभु के साथ एकदम चिपक जाएंगे, लिपट जाएंगे, उसको छोड़ेंगे नहीं. അപ്പോഴാണ് അവനോട് നടക്കുമ്പോൾ നമ്മൾ ജ്ഞാനികളാകും. उसके बाद से फिर प्रभु का पहचान की उत्तमता में बढ़ते रहकर हम लोग भी ज्ञानी होते जा रहे हैं. പൗലോസ് പേടിച്ചു പോവുകയാണ്. पौलुस डरता है കർത്താവിൽ വരുന്നതിന് മുമ്പ് ഭയങ്കര ജ്ഞാനം ഉണ്ടായിരുന്നു. क्योंकि प्रभु में आने से पहले जब वो शाऊल था तो अति बुद्धिमान व्यक्ति था वो. എന്നാൽ ആ ജ്ഞാനം ക്രിസ്തു അതാ ക്രൂശിക്കപ്പെട്ട ക്രിസ്തുവിനെ അല്ലാതെ इसके लिए पौलुस सब जगह पर कहते हैं क्रूस में चढ़ाया हुआ मसीह को छोड़ और कुछ नहीं मैं जानना चाहता. എന്നിട്ട് അദ്ദേഹം ഭയപ്പെടുകയാണ്. और फिर वो डरता है എന്റെ ജീവിതത്തിൽ ഇനി ആ പഴയ ജ്ഞാനം പൊങ്ങി വരുമോ? मेरे जीवन में शायद अनजाने में वही पुराना मेरा शारीरिक ज्ञान उमड़ कर आ सकता है. അതാണ് 1 कोरिन्थियर 2 അധ്യായം മുഴുവൻ അദ്ദേഹം പറയുന്നത്. इसलिए वो पहला कोरिन्थी 2 अध्याय का पहला वाक्य से वो इसी विषय में वो कह रहा है. 1 कोरिन्थियर 2:5 വായിക്കുകയാണ്. 2:5 में वो कहता है അതായത് നിങ്ങളുടെ വിശ്വാസത്തിന് तुम्हारा विश्वास को എന്റെ പഴയ ജ്ഞാനം ഉപയോഗിക്കപ്പെടാൻ പാടില്ല. मेरा पुराना ज्ञान इस्तेमाल नहीं करना चाहिए. तो परमेश्वर അപ്പൊ പൗലോസ് ക്രൂശിക്കപ്പെട്ട ക്രിസ്തുവിനെ പ്രസംഗിച്ച എന്താണ് അതിന്റെ അർത്ഥം? तो मतलब जब वचन में लिखा है कि पौलुस ने क्रूसित मसीह का प्रचार किया, उसका मतलब क्या है? നമുക്കുണ്ടെന്ന് പറയുന്ന मतलब हमारे अंदर जो हमारा शारीरिक ज्ञान जो है उसको खत्म करके मसीह जो हमारा ज्ञान है, അപ്പൊ നമ്മുടെ ഹൃദയം എന്തായി തീർന്നു? अभी हमारे हृदय क्या हो गया? ഒരു ഒഴിഞ്ഞ പാത്രമായിട്ട് एक बहने वाला पात्र के समान, ദൈവത്തിന് കീഴടങ്ങുന്ന एक खाली पात्र की रीति में बहते बहकर प्रभु की उपस्थिति में समर्पण करके അപ്പം ബുദ്ധിമുട്ട് തുടങ്ങി. तब हमारे अंदर ईश्वरीय ज्ञान आने शुरू हो गया. ഇപ്പൊ ദൈവത്തെ അനുസരിക്കാൻ തുടങ്ങി. अभी हम लोग प्रभु का आज्ञा पालन करने के लिए शुरू हो गया. ഇപ്പൊ ദൈവത്തെ സ്നേഹിക്കാൻ തുടങ്ങി. अभी प्रभु को प्रेम करने शुरू हो गया. എന്തായി തീർന്നു? നമ്മുടെ ജ്ഞാനത്തിൽ വളരുകയാണ്. मतलब क्या? ईश्वरीय ज्ञान में हम बढ़ रहे हैं. നമ്മുടെ ഈ ഒരു ജീവിതം കൊണ്ടാണ് ആ കർത്താവ് ആ ജ്ഞാനത്തിന്റെ പൂർത്തീകരണത്തിലേക്ക് നമ്മളെ കൊണ്ടുവരുന്നത്. मतलब प्रिय, हमें उद्धार पाने के बाद जो छोटा सा जिंदगी प्रभु ने दिया है, वो जिंदगी प्रभु क्या करना चाहता है? मसीह के रीति में ज्ञानवान बनाने के लिए हमें बचा कुचा जीवन दिया है. അതിന് 2 അധ്യായത്തിന്റെ 7 വാക്യത്തിൽ വായിക്കണം. 1 कोरिन्थियर 2:7 पहला कोरिन्थी 2:7. ദൈവം ലോക സൃഷ്ടിക്ക് മുൻപേ നമ്മളെ തേജസ്സിനായി മുന്നൊരുക്കി മറഞ്ഞതുമായ ദൈവത്തിന്റെ ജ്ഞാനം അത്രേ. അപ്പോൾ നമുക്ക് തേജസ് കിട്ടുന്നത്, അക്ഷരീയമായ തേജസ് കിട്ടുന്നത് ഇപ്പോൾ ഈ ജ്ഞാനം എത്ര പ്രാപിച്ചു എന്നതിനെ ബേസ് ചെയ്ത. पढ़ना 2:7. परंतु हम परमेश्वर का वह गुप्त ज्ञान हाँ। वेद के रीति पर बताते हैं, हाँ। जिसे परमेश्वर ने सनातन से हमारी महिमा के लिए ठहराया. देखो प्रिय, मतलब परमेश्वर ने हमारे महिमा के लिए जो ठहराया हुआ वो ज्ञान, वो परमेश्वर की ओर से आया हुआ ज्ञान, मतलब वो आत्मिक ज्ञान है जो हमें बताया है. तो वो ज्ञान मिलकर हमें कौन सा महिमा मिलेगा? हमारे शरीर में भी महिमा मिलेगा. वो ज्ञान बता रहा है. അപ്പൊ നമ്മളിലുള്ള ഫൂളിഷ്നെസ് तो उसके लिए हमारे अंदर का मूर्खता, അതെന്താണ്? वो क्या है? ലോകജ്ഞാനം. संसार का ज्ञान. അതിനെ നശിപ്പിച്ചിട്ട് उसको नाश करके ക്രിസ്തുവിൻ ജ്ഞാനിയാക്കി मसीह में ज्ञानवान बनाकर ആ ജ്ഞാനത്തിന്റെ അളവനുസരിച്ച് തേജസ് തരാൻ പോകും. और उसके ज्ञान के बढ़ने के हिसाब से प्रभु हमको आने वाले युग में जब हमको महिमा मिलेगा, प्रतिफल और तेजस, ये सब सम्मान देगा. അപ്പൊ തേജസ്സിന്റെ മെഷർ ആരുടെ കയ്യിലിരിക്കുന്നു? तो मतलब महिमा का, माप का, बढ़ोतरी का हाथ वो किसके हाथ में है? ആരുടെ കയ്യില? किसके हाथ में है? ആരുടെ കയ്യില? किसके हाथ में है? सवाल समझा?
മനസ്സിലായില്ല അല്ലേ? നമ്മളിപ്പോ ഇവിടെ നമ്മള് പലരും നമ്മൾ വെളുത്തവരുണ്ട്, കറുത്തവരുണ്ട്, ഉയരം കൂടിയവരുണ്ട്, കുറഞ്ഞവരൊക്കെ ഉണ്ട്. अभी उदाहरण के लिए यहाँ पर अभी कुछ लोग लंबे लोग हैं, कुछ लोग बटले लोग हैं, कुछ लोग गोरे हैं, कुछ लोग काले हैं, अलग अलग स्वभाव के अलग अलग लोग हैं. നമുക്കൊരു ചോയ്സ് ഇല്ല, കാരണം ജനിച്ചു കഴിയുമ്പോ അങ്ങനായി. തിരഞ്ഞെടുക്കാൻ പറ്റത്തില്ല, പിന്നെ ഉയരം തിരഞ്ഞെടുക്കാൻ പറ്റത്തില്ല. उसके लिए हमारे पास चुनावट नहीं है कि मैं जन्म लेगा तो मुझे लंबा आदमी बनना है, काला नहीं बनना है, धनवान के घर में जन्म लेना है. ये सब चुनावट हमारे अंदर नहीं है. जिस अवस्था में जिस शरीर में जन्म लिया वही मरते तब तक वैसे ही हम लोग रहने वाले. എന്നാൽ ജനിക്കുന്നതിന് മുമ്പ് ഒരു ചോയ്സ് തന്നിരുന്നെങ്കിലോ? अगर शारीरिक जन्म लेने से पहले एक चुनावट अगर परमेश्वर देता तो നമ്മൾ പറഞ്ഞു അമേരിക്കക്കാരനായിട്ട് ജനിക്കണം. हम लोग क्या बोलेंगे, मुझे अमेरिका में जन्म लेना है. ഇത് ഒരു ചാൻസ് കിട്ടിയിരിക്കുകയാണ്. तो प्रियो उसी रीति से आज हम लोग को आने वाले युग में महिमा के रूप में कैसा हमको रहना है उसका ऑप्शन आज हमको चुनौती दिया है. जितना महिमा हम बटोरेंगे उतना हम लोग को आने वाले युग में महिमा, तेजस और आदर और सम्मान मिलेगा. എത്ര സൗന്ദര്യവാനാകണം, मतलब कितना सुंदर होना है, എത്ര നീളം വേണം, कितना लंबाई चाहिए, എത്ര സൗന്ദര്യം വേണം, कितना खूबसूरती चाहिए. ഇപ്പോൾ अब भी चुनो. അതുകൊണ്ട് അങ്ങനെയുള്ള ഒരു വ്യക്തിയോട് കൂടെ ജീവിക്കണം. उसके लिए किसके साथ रहना पड़ेगा? जो सबसे अति सुंदर, जो सबसे अति बुद्धिमान, जो सबसे अति ज्ञानवान के साथ संगति करेगा तो उस माप का मिलेगा हमको. मैं നമുക്ക് എത്ര അനുഗ്രഹമാണ് ദൈവം തന്നിരിക്കുന്നത്. कितना बड़ा आशीष प्रियो प्रभु ने हमको दिया है. ഇതാണ് ബുദ്ധി. ये है ज्ञान. അല്പമായ കാലത്തേക്കുള്ള ജഡജ്ഞാനം ഞാൻ സമ്പാദിച്ച് നിത്യമായിരിക്കുന്ന തേജസ്സിന്റെ മഹത്വം നഷ്ടപ്പെടുന്ന എത്ര ബുദ്ധിഹീനതയാണ്. प्रियो लेकिन ये सब इस दुनिया का पल भर का जो थोड़े समय का जो ज्ञान है उसको कमाते कमाते मैंने मेरा जीवन दे दिया और अनंत मीरास का बड़ा महिमा जो सम्मान और आदर जो सदा के लिए उसको मैंने छोड़कर वो अगर मैंने कर दिया वो कितना बड़ा मंदबुद्धि का अवस्था है वो. അപ്പോൾ ഈ ജ്ഞാനം പൗലോസിന് കിട്ടിയപ്പോൾ പറയാണ് നിങ്ങൾ വഞ്ചിക്കപ്പെട്ടു, നിങ്ങളെ തന്നെ നിങ്ങൾ വഞ്ചിക്കരുത്. परमेश्वर का ये ज्ञान मिला तो पौलुस कहता है कि तुम लोग अपने आप को संभालो करके बोलकर पहला कोरिन्थी 3 अध्याय उसका 1 कोरिन्थियर അതിന്റെ 3 അധ്യായത്തിന്റെ 18-19 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ पहला कोरिन्थी 3 का 18-19 कहता है तुमको धोखा ना दे कोई. ഒരു വിശ്വാസിയാണ് പറയുന്നത്. मतलब एक विश्वासी को कह रहा पड़ता 18-19. कोई अपने आप को धोखा न दे. हाँ. यदि तुम में से कोई संसार में अपने आप को ज्ञानी समझे हाँ. तो मूर्ख बने. എങ്ങനെയാണ് നമ്മള് അജ്ഞാനി അല്ലെങ്കിൽ നമ്മള് ബുദ്ധിഹീനനാകുന്നത്? ക്രൂശിൽ പോയി മരിക്കുക. तो मतलब अपने आप को मूर्ख हो जाए करके या समझे मतलब क्या तुरंत ये दुनिया का मूर्खता है क्रूस में जाना. क्रूस में जाएगा तो क्या होगा? दुनिया वाले बोलेंगे मूर्ख है. वो बात को हमें अपनाना है. हमें अपने खुद का निर्णय लेना है कि मुझे क्रूस में जाना है. ജ്ഞാനി എന്ന് തോന്നുന്നെങ്കിൽ अगर तू अपने आप को बुद्धिमान समझता है तो എവിടേക്ക് ചെല്ലണം? कहाँ जाना है? കർത്താവേ എന്നെ നശിപ്പിക്കണം, हे प्रभु मेरा ये ज्ञान को खत्म कर. ഞാൻ ഭരിക്കാൻ തയ്യാറാണ്, मैं मरने तैयार हूँ. എനിക്ക് ഈ ലോകത്തിന് ജ്ഞാനം വേണ്ട, क्योंकि मुझे जगत का ज्ञान नहीं चाहिए. എനിക്ക് നിലനിൽക്കുന്നത് मुझे सदा टिकने वाला ज्ञान, എന്നേക്കുമുള്ളത് सदा वाला ज्ञान നിന്നോടൊപ്പം വാഴുന്നത് और आपके साथ राज्य करने वाला ज्ञान, ആ ജ്ഞാനം വേണം. वो ज्ञान मुझे चाहिए प्रभु. ചോദിച്ചാൽ തരുമോ? पूछेगा तो प्रभु देगा ज्ञान, പെട്ടെന്ന് തരുന്ന കാര്യമാണ്. तुरंत देगा, क्षण भर में देगा. സോളമന് കൊടുത്തെങ്കിൽ सोलोमन को दे सकता है. तो അതേലെ സോളമൻ ആ ജ്ഞാനം ചോദിച്ചപ്പോൾ जब सोलोमन ने ज्ञान पूछा നീ ഇത് ചോദിച്ചതിൽ എനിക്ക് വലിയ സന്തോഷമായതാണ്. प्रभु कहता है कि तूने इस रीति का मांग तूने मुझसे किया, मैं अति प्रसन्न हूँ. അതുകൊണ്ട് ഞാൻ എന്ത് തരുന്നു? इसलिए मैं तुझे क्या करूंगा? നീ ചോദിക്കാത്തത് കൂടെ തരുന്നു. जो तूने पूछा नहीं वो भी मैं तुझे दूंगा. അതാണ് കർത്താവ് പറഞ്ഞത്. वो है हमारा प्रभु कहता है എന്റെ രാജ്യവും നീതി അന്വേഷിപ്പി. पहला तुम मेरा राज्य और धार्मिकता को खोजो. आमेन. आप ये सब होते हैं. Yeah. ये सब बातें प्रभु देगा. നമ്മുടെ ദൈവത്തോട് ജ്ഞാനത്തോട് ചോദിക്കുന്നെങ്കിൽ പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ ആത്മാവിൽ നിറയെ എന്ന് പറഞ്ഞാൽ ജ്ഞാനം കൊണ്ട് നിറയുകയാണ്. इसलिए आप पवित्र आत्मा किसके ज्ञान के मदद से जब हम प्रभु की उपस्थिति में आकर प्रभु मुझे ज्ञान दो करके बोलते समय में प्रभु हमें क्या करेगा? आत्मा में भर देगा. आत्मा में भर दिया मतलब क्या? वो ईश्वरीय ज्ञान से भर दिया. നമുക്ക് ഒരു കാര്യം പിന്നെ അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് പണ്ട് നിങ്ങൾ ഇരുളായിരുന്നു. एक बात पौलुस कहता है, एक समय में तुम लोग अंधकार थे. पौलुस कहता है എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या है? ലോകത്തിലെ ജ്ഞാനികളായിരുന്നു, संसार के बड़े बड़े ज्ञानी थे तुम लोग, എന്നാൽ ക്രിസ്തുവിൽ लेकिन परंतु मसीह में നിങ്ങൾ ആരാണ്? अब कौन हो? ज्योति हो. ജ്യോതിയാണ്. मसीह में तुम लोग सच्चा ज्योति है. എന്നിട്ട് പിന്നെ പറയാണ് फिर कहता है അങ്ങനെ ജ്യോതിയാണെങ്കിൽ പിന്നെ നമ്മള് അവിടെ ഒരു വാണിംഗ് കൊടുക്കുന്നുണ്ടോ? तो ज्योति है करके बोलकर वहां पर चेतावनी देता है. देखो എഫെസ്യർ 5:17 एफिसियों 5:17 നിങ്ങൾ വീണ്ടും ഫൂളിഷ് ആകരുത്. तुम लोग वापस निर्बुद्धि ना हो. കേട്ടോ? पढ़ना 5:17. इस कारण निर्बुद्धि न हो.
देखो इस कारण निर्बुद्धि ना हो, किस कारण? हाँ। क्योंकि तुम लोग ज्योति बन गए हैं, हाँ। उस कारण निर्बुद्धि ना हो। അതിന്റെ അർത്ഥം मतलब എന്താണ് അവിടെ പറയുന്നത്? मतलब क्या है? ഇനി അതിന്റെ 15-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 15 वाक्य में ആ, इसलिए ध्यान से देखो हाँ। कि कैसी काम करते हो। हाँ। निर्बुद्धियों के समान नहीं, हाँ। पर बुद्धिमानों के ആ, അപ്പൊ എങ്ങനെയാണ് നമുക്ക് ബുദ്ധിമാനാകാൻ കഴിയുന്നത്? ഈ 17-ഉം 15-നും ഇടയ്ക്ക് പറയുന്ന 16-ാമത്തെ വാക്യത്തിലാണ് ബുദ്ധിമാനാകാനുള്ള കാര്യം तो പറയുന്നത്. किस रीति से ജ്ഞാനിയാകാൻ. अभी मूर्खता में ना रहो, बल्कि ज्ञानी होते रहो या समझदार होते रहो, हम लोग निर्बुद्धि में ना जाए। वो 15 और 17 का बात को समझने के लिए हाँ। उसके बीच में लिखा हुआ बात 16 वो करेगा तो क्या होगा? हाँ। निर्बुद्धि में नहीं चलेंगे, हाँ। ज्ञानी का अवस्थे में चलेंगे। അപ്പൊ സമയം എങ്ങനെ വീണ്ടെടുക്കാൻ കഴിയും? तो सही समय को सही रीति से इस्तेमाल करो। ഒരാൾ എങ്ങനെ തന്റെ സമയം ചെലവഴിക്കുന്നു? मतलब एक व्यक्ति अपना समय का कैसा इस्तेमाल करता है, അത് ഏത് ജ്ഞാനത്താൽ ചെലവഴിക്കുന്നു? वो किस ज्ञान से इस्तेमाल कर रहा है, അതിലാണ് അവൻ ബുദ്ധിമാനാകുന്നത്. उस विषय में वो ज्ञानी बनेगा। നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നുണ്ടോ നമ്മൾ ആരാധനയ്ക്ക് വരുമ്പോൾ ഒരു 2 മണിക്കൂർ നമുക്ക് പെട്ടെന്ന് ജ്ഞാനികളാകാൻ പറ്റുമെന്നില്ല. हम लोग सोचते रहे कि क्या मीटिंग में आ गए, 2 घंटा मीटिंग में बैठा, मतलब वो वचन सुना, हम लोग बड़ा ज्ञानी बन गए। ऐसा नहीं है। ക്രിസ്തുവിനോട് കൂടെ ഇരുന്ന് हम लोग यानी कि मसीह के साथ हम लोग रहकर നമ്മുടെ സമയത്തിന്റെ ഒരു അളവ് അവന് കൊടുത്ത് हमारा समय जो हमारे पास है वो बाप हमें प्रभु को देना है, അവന്റെ ജ്ഞാനം നമ്മളെ നടത്തിക്കൊണ്ടിരിക്കുമ്പോൾ और उनका ज्ञान से हम लोग भरकर उस ज्ञान में जब हम चलते रहेंगे तो നമ്മൾ പോഷത്തിന് മനസ്സ് വെക്കത്തില്ല. फिर हम लोग मूर्खता का मन नहीं रखेंगे। അല്ലെങ്കിൽ ആത്മാവ് നമ്മളെ നയിക്കുന്നില്ല എങ്കിൽ, अगर आत्मा हमको नहीं चला रहे तो, ആ ജ്ഞാനത്തിൽ നയിക്കുന്നില്ല എങ്കിൽ, यानी ज्ञान में हमको नहीं चला रहे तो, നമ്മുടെ സമയത്തിന് 3/4 ഭാഗവും നമ്മള് ഈ ഫൂളിഷ് ലോകത്തിന്റെ ജ്ഞാനത്തിന് വേണ്ടിയായിരിക്കും സമയം ചെലവഴിക്കുന്നത്. मतलब हमारा समय का जो भी जितना भी समय रहेगा, पूरा समय संसार की कमाई के लिए हम लोग उसी में बर्बाद कर ആ, देंगे। അതുകൊണ്ടാണ് നമ്മൾ വായിക്കുന്നത്, इसलिए हम पढ़ते हैं ഒരുവൻ ക്രിസ്തുവിലായാൽ जो कोई भी मसीह में है അവൻ ആരാണ്? वो कौन है? അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? एक नई सृष्टि है। उसका मतलब അതിന്റെ क्या है? മുകളിലത്തെ വാക്യം എന്താണെന്നറിയാമോ? तो उसके ऊपर एक वाक्य उसके बारे में लिखा है क्या है? ഒരുവൻ ക്രിസ്തുവിനോട് മരിച്ചുവെങ്കിൽ मतलब वो नया सृष्टि होने के लिए क्या करना पड़ेगा? हाँ। पहला उसको मसीह के साथ मरना पड़ेगा, ഇനിയും ജീവിച്ചിരിക്കുന്നവൻ और फिर अभी जो जी रहा है തനിക്കായിട്ടല്ല. अपने लिए नहीं। അപ്പൊ ഞാൻ എനിക്കായിട്ട് ജീവിക്കുന്നത് എന്താണ്? मतलब- ലോകജ്ഞാനമാണ്, मतलब ദൈവജ്ഞാനമാണ്. एक व्यक्ति अगर खुद के लिए जी रहा है तो मतलब क्या है? वो ईश्वरीय ज्ञान नहीं है, संसार का ज्ञान में जी रहा है। എന്താണ് ഏറ്റവും ശ്രേഷ്ഠമായ ജ്ഞാനം? सबसे श्रेष्ठ ज्ञान क्या है? അതാണ് ജ്ഞാനിയായ ക്രിസ്തു. वो है एक सबसे ज्ञानवान मसीह। അവൻ ആർക്ക് വേണ്ടി ജീവിച്ചു? वो किसके लिए जिया? പിതാവിന് വേണ്ടി ജീവിച്ചു. एक पिता के लिए जिया। സോളമനാണ് ജ്ഞാനമുണ്ടായിട്ടും सोलोमन के बाद ईश्वरीय അവൻ എന്ത് ചെയ്തു? उसने क्या किया? ഞാൻ എനിക്കായി തോട്ടം പണിതു. मैंने मेरे लिए बगीचा बनाया, എനിക്ക് വേണ്ടി मेरे लिए। എനിക്ക് വേണ്ടി ഉപയോഗിക്കുന്ന ജ്ഞാനം ലോകജ്ഞാനമാണ്. मतलब अपने खुद के लिए, खुद का विकास के लिए, स्वयं का विकास के लिए जो भी ज्ञान इस्तेमाल कर रहा है वो शारीरिक ज्ञान है, संसारिक ज्ञान है। അതാണ് കർത്താവ് പറയുന്നത്. എന്താണ് അവൾ പറയാണ്? फिर प्रभु कहता है, ഒരുവൻ ക്രിസ്തുവിലായാൽ ഇനി ഞങ്ങൾ ആരെയും ജഡത്തിൽ അറിയുന്നില്ല. फिर पौलोस कहता है कि अभी मैं किसी को शारीरिक रीति से किसी को नहीं जानता। നമ്മള് കർത്താവ് മത്തായിയുടെ സുവിശേഷം 7-ാം അധ്യായത്തിൽ ഈ കാര്യം പറയുന്നുണ്ട്. यही बात प्रभु भी मत्ती का सुसमाचार में प्रभु कहता है। നമ്മള് മത്തായി 7:13 വായിക്കുന്നുണ്ട്. मत्ती का सुसमाचार 7:13 में पढ़ते നിങ്ങൾ हैं, എന്റെ പിന്നാലെ ജ്ഞാനം സംബന്ധിച്ച് വരികയാണെങ്കിൽ നിങ്ങൾ ഒരു നാരോ ഗേറ്റിലൂടെ വരണം. अगर जो कोई भी मेरे पीछे ज्ञान प्राप्त करने का उद्देश्य में अगर मेरे पीछे आ रहे हैं तो हाँ। कौन सा रास्ते से आना पड़ेगा? എന്റെ പേര് പറഞ്ഞ ഒരു വിശാല വഴിയുണ്ട്, വിശാല വാതിലുമുണ്ട്. एक सिकड़ा हुआ रास्ते से आना पड़ेगा, दबा हुआ रास्ता रहेगा, क्योंकि संसार ने मेरे नाम से एक विशाल रास्ता अलग बना के रखा है। അവസാനത്തെ വീട് എവിടെയാണ്? और उन लोग का अंत क्या है? विनाश है। എന്നാൽ परंतु അതിന് 7:14 7:14 में വഴി വളരെ ഞെരുക്കമുള്ളതാണ്, रास्ता क्या है? बहुत ही दबा हुआ है, വളരെ റിസ്ട്രിക്റ്റഡ് ആണ്. सिकड़ा हुआ है, और बहुत ही कम लोग उसमें जा सके उस रीति से। അതിന്റെ അന്ത്യം എന്താണ്? और उसका अंत क्या है? അത് കണ്ടെത്തുന്നവർ എന്ന് പറഞ്ഞാൽ ആ ജ്ഞാനം കിട്ടുന്നവർ. और उस रास्ते को जो खोजेगा, मतलब उस ज्ञान को जो पाएगा, ആ അതാണ് കർത്താവ് പറഞ്ഞത്. प्रभु कहता है ഞാൻ എന്റെ സഭയെ പണിയും. मैं मेरा मंडली को बांधूंगा। എങ്ങനെയാ ദൈവം കർത്താവ് സഭയെ പണിയുന്നത്? और प्रभु कैसा अपना मंडली बांध रहा है? ലോകജ്ഞാനത്തിലാണോ? संसारी ज्ञान से है क्या? സ്വർഗീയ ജ്ഞാനത്തിലാണ്. ईश्वरीय ज्ञान से, स्वर्गीय ज्ञान से बांध रहा है। പാതാള ഗോപുരങ്ങൾ ജയിക്കില്ല. ഞാൻ ഈ ലോകത്തിന്റെ ജ്ഞാനം അതിനെ ജയിക്കത്തില്ല. नरक के फाटके उसमें प्रबल नहीं होगा। मतलब क्या? ये जगत का ज्ञान, शारीरिक ज्ञान, ये सब उसमें प्रबल नहीं हो सकता जो ईश्वरीय ज्ञान में बन रहा है। അപ്പൊ ഏത് ജ്ഞാനത്താലാണ് നമ്മൾ പണിയപ്പെടുന്നത്? इसलिए कौन सा ज्ञान में हम लोग बांधे जा रहे हैं? उस स्वर्गीय ईश्वरीय ज्ञान से। അതാണ് നമ്മൾ നിലനിൽക്കുന്നത്. उसी है, उसी कारण है हम लोग अस्तित्व में हम जी रहे हैं।
അതിന് അവൻ ജ്ഞാനിയാന്ന് കണ്ടിട്ട് तो प्रभु ज्ञानी है ये बात को देखकर അവൻ ജ്ഞാനിയോട് കൂടെ ജ്ഞാനിയാവുമെങ്കിൽ जो कोई ज्ञानी के साथ चलेगा वो खुद ज्ञानी बन जाएगा। अगर ऐसा है तो വിശുദ്ധനോട് നടന്നാൽ വിശുദ്ധനാവും, जो पवित्र जन के साथ चलेगा वो भी पवित्र हो जाएगा, നീതിമാനോട് നടന്നാൽ നീതിമാനാകും. जो धर्मी जन के साथ चलेगा वो भी धर्मी हो जाएगा। ഇതാണ്. Praise the Lord. ഓ പ്രൈസ് ദി ലോർഡ്. Amen. അപ്പൊ നമ്മുടെ വ്യക്തി ജീവിതത്തിൽ നമ്മളെ ഉപയോഗിക്കുന്ന ജ്ഞാനം ലോകജ്ഞാനമാണെങ്കിൽ ക്രിസ്തുവുമായിട്ട് ഒരു ബന്ധവുമില്ല. अगर व्यक्तिगत जीवन में विश्वासी बन जाने के बाद हम लोग प्रभु का ज्ञान में अगर हम लोग बढ़ रहे नहीं है, प्रभु के विषय में प्रभु के साथ नहीं चल रहे, तो मतलब धोखे में हम लोग ने संसार का ज्ञान को पकड़कर उसमें आश्रय करके चल रहा है। പൗലോസിന് ജ്ഞാനം എന്തായിരുന്നു? पौलुस का ज्ञान किस बात पर था? ഞാൻ ലോകത്തിൽ മരിച്ചു. मैं संसार के लिए मर चुका हूँ। എവിടെ? कहाँ पर? താൻ ലോകജ്ഞാനിയായിരുന്നു. वो एक समय में संसार का बहुत बड़ा ज्ञानी था, വേദപുസ്തകം മനസ്സിലാക്കിയത് ലോകജ്ഞാനത്തിലാണ്. और उसने जो पवित्र शास्त्र जो समझ कर रखा था वो कौन सा ज्ञान में था? शारीरिक ज्ञान से। നമുക്കും അങ്ങനെ ഒരു അബദ്ധം പറ്റാം. हमारे अंदर भी यही गलती हो सकता है, എന്നാൽ ദൈവജ്ഞാനത്താൽ परंतु ईश्वरीय ज्ञान में നമ്മൾ ജീവിക്കുമ്പോൾ हम जब जीते हैं അത് ക്രിസ്തുവിന്റെ അതേ ജ്ഞാനമാണ്. तो मसीह का समान का ज्ञान में रहेगा। അതെത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. वो कितना श्रेष्ठ है। അവരെ ജ്ഞാനികളാക്കിയിട്ട് എന്ത് ചെയ്യും? और प्रभु ऐसे लोगों को ज्ञानवान बनाकर प्रभु क्या करेगा? उसके साथ रखेगा। അവരെ ന്യായാധിപനാക്കും, उनको न्याय अधिकारी बनाएगा, രാജാവാക്കും, राजा बनाएगा, പ്രഭുവാക്കും. प्रभुओं बनाएगा। വെറും മണ്ടനെ രാജാവാക്കാൻ പറ്റുമോ? एक निर्बुद्धि को राजा बना सकते हैं क्या? എന്നാൽ ഇന്ന് परंतु आज നമ്മളെ അവസരം പാഴാക്കി हमें समय का सही इस्तेमाल करना है। ദൈവത്തിന്റെ കൃപയെ വൃഥാവാക്കരുത്. प्रभु का अनुग्रह को हम लोग उसको हल्के से ना ले। നാം ക്രിസ്തുവിന്റെ അടുക്കിലേക്ക് ചെല്ലണം. हमें प्रभु के पास जाना है। എന്തിനാണെന്നറിയാമോ? क्यों जाना है? ചാകാനായിട്ട്. मरने के लिए, നമ്മൾ എന്തെങ്കിലും നേടാനായിട്ടല്ല. कुछ पाने के लिए नहीं, നമ്മൾ കുറയുന്തോറും क्योंकि हम जितना कम होते रहेंगे അവൻ നമ്മളിൽ നിറഞ്ഞുകൊണ്ടേയിരിക്കും. वो हमारे अंदर बढ़ते रहेगा। എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ് ക്രിസ്തുവിന്റെ സാന്നിധ്യം. कितना श्रेष्ठ है प्रभु के साथ का उपस्थिति में। ഈ അറിവില്ലാതെ ये जानकारी नहीं है तो നമ്മൾ എന്തോ ലോകത്തിന്റെ കാര്യം നേടാൻ വേണ്ടി അവന്റെ അടുക്കിലേക്ക് ചെല്ലുകയാണ്. अगर हम लोग कोई संसार का बात पाने के लिए यीशु के पास जा रहे तो നമ്മൾ വഞ്ചിക്കപ്പെടും. हम धोखे में हैं। അങ്ങനെ വിശാലമായി പോകുന്ന അനേകരുണ്ട്. ऐसा विशाल रास्ते में चलने वाले बहुत लोग हैं, എന്നാൽ എന്റെ വഴി കണ്ടെത്തുന്നവർ. परंतु मेरा रास्ता जो ढूंढता है, കാര്യം എന്താണ്? കർത്താവ് ഈ ലോകത്തായിരുന്നപ്പോഴും क्योंकि प्रभु जब इस दुनिया में था ഈ ലോകത്തെ ഉപേക്ഷിച്ചവനാണ് അവൻ. वो ये दुनिया को नकार कर जिया था। ആ ജ്ഞാനമാണ് നമുക്ക് തന്നത്. वही ज्ञान हमको दिया है। എന്നിട്ട് നമുക്ക് എന്താ കിട്ടാൻ പോകുന്നത്? क्यों? ताकि हमको आगे चलकर क्या मिलने वाला है? അതാ നമ്മൾക്ക് വെളിപ്പെടാൻ നമുക്ക് കിട്ടാനുള്ള തേജസ്സാണ് ഈ ജ്ഞാനം ഇപ്പോൾ. मतलब हमको आने वाले युग में मिलने वाला जो महिमा और प्रकाश है उसका ज्ञान है, अभी हमको मिल रहा है। പൗലോസ് പറയാണ്, उसके विषय में पौलुस कहता है, ഞാൻ പ്രധാന ജ്ഞാനിയായിട്ട്, मैं एक सबसे मूल्य प्रधान ज्ञानी बनकर, ഞാനൊരു മാസ്റ്റർ ബിൽഡറായിട്ട് സഭയെ പണിയുകയാണ്. എങ്ങനെ? ഏത് ജ്ഞാനം? मैं एक मूल्य एकदम प्रधान मिस्त्री के रीति में आकर मैं मंडली को बांध रहा हूँ, അത് ക്രിസ്തുവിനെ തന്നെ ജ്ഞാനമായിട്ട് അടിസ്ഥാനമിടുകയാണ്. जिसमें मैं मसीह को ही ज्ञान से भरकर सबसे कोने का और मूल्य पत्थर डालकर मैं बांध रहा हूँ। അതിന്റെ അകത്ത് കൊണ്ടുവന്ന കച്ചിയും മണ്ണ് അതുപോലെ വിലയേറിയ തടികളും കൊണ്ടുവന്ന് പണിതാൽ, अगर ऐसा ज्ञान, ऐसा नींव में जहाँ पर मसीह स्वयं नींव है, उसमें लकड़ी घास भूसा डालकर अगर मैंने बांधने की कोशिश किया तो അത് വെന്തുപോകും. वो जल जाएगा, നമുക്കൊന്നും കിട്ടത്തില്ല. तो कुछ भी नहीं मिलेगा प्रियो। അവിടെ ചെല്ലുമ്പോൾ എന്ത് കിട്ടും? उधर जाकर क्या होगा? പ്രഭുവല്ല, प्रभु भी नहीं रहेगा, രാജാവുമല്ല, राजा भी नहीं रहेगा, പിന്നെ ആരായിരിക്കും? फिर क्या रहेगा? നമുക്കത് ഓർത്തിട്ട് അവൻ വരുമ്പോൾ നാം ലജ്ജിക്കാതിരിക്കേണ്ടത്. तो इसके लिए प्रभु का आगमन हमारा लज्जा का कारण नहीं होना चाहिए प्रियो। അപ്പൊ നമുക്ക് അവനോട് ഇങ്ങനെയും പറയാം, तो इसके लिए हम लोग प्रभु को इस रीति से भी कह सकते हैं, ഞാൻ നിന്റെ ഹൃദയം അനുസരിച്ച് തികഞ്ഞവനായില്ലെങ്കിൽ ഇപ്പൊ വരണ്ട. प्रभु अगर मैं आपने जो इच्छा रखा है उस इच्छा का मुकाम में अगर मैं पहुंचा नहीं है तो प्रभु आप अभी बताओ। നമുക്ക് നഷ്ടമാണത്. मतलब मेरा उसके लिए गलत मत समझना, क्योंकि अगर जिस उद्देश्य से प्रभु मुझे रखा है उस उद्देश्य में मैं नहीं बढ़ पा रहा हूं तो प्रभु अगर आ गया तो उनका आगमन मेरे लिए धोखा हो जाएगा। വേഗം വരണേന്ന് പറയുന്നത് ജ്ഞാനം വേണം. ചുമ്മാ ആരെങ്കിലും പറയുന്നത് കേട്ടെങ്കിൽ വരണേന്ന് പറയുന്നതല്ല. प्रभु तू जल्दी आ ऐसा बोलने के लिए ज्ञान होना चाहिए। आज हमारा प्रभु का दास ने प्रभु जल्दी आ बोलकर अच्छा संदेश दिया, इसलिए मन में उत्तेजना है प्रभु ऐसा बोलकर नहीं होना चाहिए। ईश्वरीय ज्ञान से भरकर बोलना चाहिए कि प्रभु तू जल्दी आ, देखो प्रभु का आगमन देरी है। ഞാൻ റെഡി ആയിരിക്കുന്നു, हे प्रभु मैं तैयार हूँ, ഞാൻ നിന്നെ ധരിച്ചിരിക്കുന്നു, मैंने आपको पहन लिया है, നിന്റെ കാന്തിയായിരിക്കുന്നു, मैं आपका वधु हूँ, നിന്റെ സൗന്ദര്യവതിയായിരിക്കുന്നു. मैं आपका सुंदरता में भर चुका हूँ, വേഗം വാ. आप जल्दी आओ। ഇതൊന്നും ആകാതെ വേഗം വരാന്ന് പറഞ്ഞാൽ ജ്ഞാനം ഏത് ജ്ഞാനമാണ്? तो अगर ये सब हुआ नहीं है और प्रभु तू जल्दी आ बोल रहा है तो कौन सा ज्ञान से बोल रहा है? ഈ ലോകത്തിലെ ഘട്ടങ്ങളൊക്കെ എങ്ങനെയാലും ഇവിടുന്ന് പോയാൽ മതി. कुछ लोग क्या बोल रहे हैं?
തയ്യാറല്ല. मैं मेरे जीवन में बहुत कष्ट सह रहा हूँ, प्रभु तू जल्दी आ क्योंकि मुझे कष्ट से शांति चाहिए, ऐसा सोचकर बोल रहे तो मतलब उसने प्रभु का ज्ञान में पहचान नहीं पाया है। क्योंकि कष्ट हटने के लिए प्रभु का आगमन बोलना धोखा है। ജ്ഞാനം കൊണ്ട് നിറഞ്ഞു കഴിയും. परंतु जो व्यक्ति ज्ञान से भर जाता है, ഇനിയും ഭൂമി ജീവിച്ചുകൊണ്ട് വലിയ പ്രയോജനമൊന്നും എനിക്കില്ല, എനിക്ക് കിട്ടേണ്ടത് കിട്ടി. मतलब वो ज्ञान में क्या बोलेगा, प्रभु अभी मैं इस दुनिया में ज्यादा देकर फायदा नहीं है। क्यों? क्योंकि अभी दुनिया से कमाने के लिए कुछ भी नहीं है, मैंने जो भी कमाना था मसीह में मैंने कमा लिया। ऐसा व्यक्ति के लिए प्रभु जल्दी आए। അപ്പോൾ നമ്മളെതെല്ലാം കത്തിക്കരിഞ്ഞു പോകുന്ന അവസ്ഥയിലാണ് കർത്താവ് വരുന്നതെങ്കിൽ, अगर प्रियो हमने जो भी अभी प्रभु का ज्ञान में जो भी ज्ञान में हमने बटोर कर रखा है, लेकिन प्रभु का आगमन में वो जलकर अगर भस्म हो गया तो സ്വർണം വെള്ളി വിലയേറിയ കല്ലുകൾ എന്താണ്? ക്രിസ്തുവിന്റെ ജ്ഞാനമാണ്. सोना चांदी और बहुमूल्य पत्थर वो क्या है? मसीह का ज्ञान का अलग अलग गुण का स्वभाव है वो सब। അതിൽ നിറയും തോറും उसमें जब बढ़ते रहेंगे നമ്മൾ ആന്തരികമായ ഒരു ജ്ഞാനമാണ്. तो हमारे अंदर का ज्ञान बढ़ते रहेगा। കർത്താവേ വേഗം വരണമേ. कभी वो अंदर से आवाज आकर पुकारेगा, हे प्रभु तू जल्दी आ। അതിന് നമ്മളെ പരിശോധിക്കണം. इसलिए अपने आप को परखो, കർത്താവേ हे प्रभु നിന്റെ കൂട്ടായ്മ വേണം. मुझे आपका संगति चाहिए। മരിക്കേണ്ടത് എന്തെങ്കിലും ഉണ്ടോ? प्रभु मेरे अंदर मरने के लिए और भी कुछ बातें बाकी है क्या? ഞാൻ മരിക്കാൻ വരുന്നു. मैं उसके लिए मरने के लिए आपके पास आ रहा हूँ। അതെ, അവന്റെ മരണത്തോട് ഏകീഭവിക്കുമ്പോൾ जो कोई उनका मृत्यु में एक हो जाता है, നമ്മുടെ പഴയതെല്ലാം നീങ്ങിപ്പോകും. मेरा पुराना जो भी बातें वो हट जाएगा। ഇതാ ഒരുവൻ ക്രിസ്തുവിലായാൽ, देखो जो कोई मसीह में है അവന്റെ ജ്ഞാനത്തിലായാൽ और उसके ज्ञान में जो भर जाता है, അവന്റെ സ്വഭാവം വ്യത്യാസമാണ്. उसका स्वभाव बदल जाएगा, അവൻ ജ്ഞാനിയാണ്. वो ज्ञानी हो जाएगा, അവൻ ദൈവസ്നേഹം കൊണ്ട് वो നിറഞ്ഞവനാണ്. परमेश्वर के प्रेम में भर जाएगा, ആത്മാവ് കൊണ്ട് നിറഞ്ഞവനാണ്. आत्मा से भर जाएगा। പ്രിയമുള്ളവരെ, നമുക്ക് ദൈവം പിന്നെ അവസരം തന്നിരിക്കുക. इसलिए प्रभु प्रियो आज भी प्रभु आपको मौका दिया है। കർത്താവ് വേഗം വരട്ടെ. प्रभु जल्दी आए, കർത്താവ് നമ്മെ സഹായിക്കും. प्रभु आप सबको सहायता करें। प्रेज़ लॉर्ड। प्रभु ने बहुत गहराई बातें सिखाया। प्रेज़ लॉर्ड। लेकिन एक हवा घूमता है, वो उड़ा नहीं जाता। है ना? सही बात है। इतना गहरी बातें प्रभु ने सुनाया है, लेकिन क्या है, वो जीवन में आने से पहले वो हवा लेकर जाता है। हवा एक घूम रहा है कि नहीं? नहीं तो आज सुना वो बात कल जीवन में मिलना चाहिए। सही बात है ना? अभी इतना सुंदर बात हमने सुना, है ना? लेकिन आपको मालूम है कि हमारे की हवा भी चलता है। इसलिए इब्रानियन 2:1 में क्या लिखा, जो तुमने सुना उन बात पर क्या करना और भी मन लगा, नहीं तो बहक जाएगा। देखो इतना गहरी बात मैं आपको बताना चाहता हूँ। प्रभु ने हम सबका जीवन को जान करके उस स्वर्गीय ज्ञान का कितना सुंदर बात हमें बताया, है ना? देखो हमारे में स्वर्गीय ज्ञान है कि नहीं, ये पहचान क्या है? ईयोब 28 अध्याय का 28 वचन। ईयोब 28 अध्याय का 28 वचन। तब उसने मनुष्य से कहा, हाँ। देख प्रभु का भय मानना ही बुद्धि है, हाँ। और बुराई से दूर रहना यही समझ है। हाँ देखिए, मानव हर एक प्रकार का बुराई से दूर रहना, ये सच्चा ज्ञान। देखो कितना बड़ी बात है। अभी प्रभुदास ने बोला, वो अगर सच्चा ज्ञानी है तो पाप नहीं करेगा, है ना? और वही बात याकूब ने भी कहा, याकूब 3 अध्याय का 17 वचन। पर जो ज्ञान ऊपर से आता है, जो ऊपर से जो आता है वह पहले तो पवित्र होता है, हाँ। फिर मिलनसार, हाँ। कोमल और मृदु भाव, हाँ। और दया और अच्छे फलों से लदा हुआ, हाँ। और पक्षपात और कपट रहित होता है। प्रियो, सच्चा ज्ञानी को झगड़ा करने के लिए समय नहीं, इकट्ठी करने के लिए अभी समय नहीं है। किसी प्रकार ऐसा दुनियादारी के लोगों का ऐसा कार्य करने के लिए उसके पास अपनी भक्ति नहीं। कितनी बड़ी बात है ना? नीति वचन आपको मालूम है, शलोमोन ने लिखा, वो वहां पर ज्ञान की बात लिखने के टाइम पर उसका 1 अध्याय का 7 वचन में क्या बोला? परमेश्वर का भय मानना ही ज्ञान का आरंभ है। देखो कितना बड़ी बात है ना प्रियो। वास्तव में हमारे जीवन में हम रोज सच्चा ज्ञान यीशु मसीह है, परमेश्वर का ज्ञान प्रभु यीशु मसीह, और यीशु मसीह को जीना या यीशु मसीह हमारे में जीना, वही सच्चा ज्ञानी का लक्षण है।
तो कितना बड़ी बात है? वो अगर हमारे में नहीं हुआ तो जिंदगी कितना मानव व्यर्थ हो गया, है ना। बाकी कोई भी ज्ञान अगर हम अपने आप को अगर ज्ञानी बोल करके अगर मानव प्रभु का सहारे में नहीं चलेगा तो कितना बड़ा धोखा हो जाएगा। वो ज्ञान बोल तो स्वीकारेगा, वो आखिरी समय का एक चिन्ह है। और तिमोथी 6:20-21 में लिखा है कि जिसको ज्ञान कहना ही भूल है उसको लोग स्वीकारेगा। कभी लोगों को हम समझाने के लिए जाएगा तो वो लोग वो बात नहीं समझेगा। वो इसलिए वहां पर एक चेतावनी दिया है। इस कारण क्या हुआ, पढ़ना उसको। इस ज्ञान का अंगीकार करके देखा, उस ज्ञान जो जिसको ज्ञान कहना भूल है उसका अंगीकार करके विश्वास से भटक गया। देखा है, विश्वास से दूर हो गया। नहीं प्रियो, ओरिजिनल ज्ञान आज प्रभु के दास इतना गहराई में वो बात को हमें समझाए। प्रियो, प्रभु यीशु मसीह को छोड़ करके कहीं ज्ञान नहीं है ना। यीशु मसीह ही ज्ञान है ना। वो तो आपको माना वाला कुर्दी बना दे 30 वजन में 24 वजन में बार बार कहने वाला बात है ना। बहुत बड़ी बात है। वो ज्ञान देह रूप में आया और वो आज हमारे अंदर है। उस ज्ञान की अनुसार अपने को जीवन में जाना चाहिए। कितना श्रेष्ठ बात है। तो मैं प्रभु को बहुत धन्यवाद देता हूँ कि प्रभु ने प्रभु का दासों के द्वारा बहुत गहराई से, मैं बोलता हूँ तो बंद नहीं करे ऐसा, मतलब घड़ी ना देखे ऐसा, इतना सुंदर अच्छा लग रहा आत्मा में। बहुत है ना, बहुत गहरी बात है। पवित्र आत्मा ने आज हमें सिखाया, तो सिखाया वो बात भड़क नहीं जाना, उसमें बना रहना। मैं इसलिए बोला हवा घूमता है, और ये बात अगर हमारे जीवन में आ गया तो हर प्रकार नासिक मंडली एकदम एक नमूना बन जाएगा। सब लोग प्रभु का उस गुण में, याकूब 3:13 में क्या लिखा मालूम है? उसके अनुसार वो एक वचन इतना सुंदर है ना। हाँ, ज्ञानवान और समझदार कौन है? जो ऐसा हो वो अपने कामों को, देखा क्या है, कामों में आना चाहिए। कामों में, सिर्फ दिमाग में नहीं, कामों में, अपने दिनचर्या में आना चाहिए। दिनचर्या में आने वाले बात। तो मैं प्रभु को बहुत धन्यवाद देता हूँ। प्रभु ने आज के दिन भी हमारे जीवन के अनुसार प्रभु का दासों को हमारे बीच में इस्तेमाल किया। प्रभु को महिमा देता है। प्रभु आने वाले दिनों में और भी अधिक प्रभु का महिमा के लिए इस्तेमाल करें। सुना हुआ सब पर प्रभु का बड़ा अनुग्रह हुआ। हमारा अवस्था जान करके हमसे बोला और बातचीत किया। सारे महिमा प्रभु को मिले। आमीन।